कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राही नारायणा, दया सिंधुपणा साच करी. माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राही नारायणा, दया सिंधुपणा साच करी. वाचा वदे परी करणे कठीण, वाचा वदे परी करणे कठीण. इंद्रिया अधीन झालो देवा, आता आड उभा राही नारायणा, दया सिंधुपणा साच करी. तुका म्हणे तुझा तैसा तैसा दास, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास. न करी उदास माय बापा, आता आड उभा राही नारायणा, दया सिंधुपणा साच करी. यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगाकरू पुरी रम्य सिंहासनस्थं, पदम्भोज तेजस्फुरति प्रदेशं. इंद्रादिदेवैः सदा स्तूयमानो, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्तिउदारा सोपान देवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाश्रिये. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. माझी मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राही नारायणा, दया सिंधुपणा साच करी. मुक्त कैवल्य तेजवंती भगवान श्री ज्ञानोपराय, अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असलेले संत जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून आणि मैबाप श्रोतृजनांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. या अत्यंत अभिनवाच्या नामसप्ताहामधील कलश पूर्व सेवेची म्हणजे काल्याची जी पूर्वसंध्या आहे त्या दिवशीच्या कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपल्या पुढे गायला गेला, तो अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आहे हे अद्याप आपल्या लक्षात आलेलं असते. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी आपली आराध्य देवता, आपल्या जीवनाचा अर्थ ज्याच्यामध्ये त्यांनी ओतला त्या पांडुरंगाच्याकडे याचना केलेली आहे. वारकऱ्याच्या नियमानुसार, कीर्तन परंपरेच्या नियमानुसार काल्याच्या अगोदरच्या दिवशी भगवंताच्याकडे काहीतरी मागणी करायची असते, काहीतरी परिहार द्यायचा असतो, किंबहुना आपल्याबद्दलचं आत्मनिवेदन देवाच्याकडे करायचं असतं. असे काही विषय आजच्या दिवसासाठी परंपरेने निश्चित केले गेलेले आहेत. म्हणून आजच्या या दिवसाच्या निमित्तानं तुकोबरायांच्या अभंगाच्या माध्यमामधून जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी आपली आराध्य देवता असलेल्या परमप्रिय पांडुरंगाच्या समोर आपल्या अंतःकरणामधील आध्यात्मिक आंदोलनाचं स्पष्टीकरण देवाच्या समोर केलेलं आहे. आणि त्या आध्यात्मिक संकटामधून स्वतःला सोडवण्यासाठी आपल्या भगवंताच्याकडे याचना केलेली आहे. नाव जरी छोटं असलं तरी धुळं छोटं नाही हे आपल्या लक्षात आलं. केल्यानंतर जुनं धुळं सांगताना लोकांनी असं वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं, म्हटलं आहे तरी किती मोठं नाव, 2 अक्षरी धुळे, पण फार मोठं आहे धुळं. आणि ते मोठं आहे हे आता शेवटी सगळ्यात शेवटी तुम्हाला पाहून कळलं, कारण त्या प्रचंड संख्येमध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. आपल्या भागातील शिवसेना या पक्षानं याचं आयोजन केले असं मला सांगितलं गेलं. राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील काही प्रसंगाचं औचित्य साधून जगताच्या हिताचे कार्य करण्याची आपली परंपरा आहे. राष्ट्रपुरुष जे इथे होऊन गेले की ज्यांनी जगाचं हित पाहिलं, आपल्या जीवनाचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी जे झटले, किंबहुना आपल्या जीवनाचा बराचसा भाग लोकोपकारासाठी ज्यांनी खर्च केला, अशा राष्ट्रपुरुषांच्या स्मरणार्थ म्हणा किंवा त्यांच्या जीवनातील काही वाढदिवसासारखे औचित्य पाहून म्हणा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आयोजित केले जातात. कुठे रक्तदान, कुठे काही, कुठे क्रीडा स्पर्धा, कुठे दान केलं जातं, कुठे कुणाची अजून मोठ्या मोठ्या पंक्ती झडतात, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण आपल्याकडच्या पूर्ण लोकांनी नामसप्ताहाचं आयोजन केलं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. अखंड हरिनाम सप्ताह इथे आयोजित झाला. हेतू काही असो आणि निमित्त काही असो, यानं आपल्या आध्यात्मिक उत्क्रांतीची नांदी झाली असं म्हणावं लागेल.
कारण व्यावहारिक दृष्ट्या केलेले कर्म संपणारे आहेत. त्या कर्मानं आपण जगाला किती जरी सुखी केलं तरी ते सुख दीर्घकाळ टिकणार नाही. एखाद्याला एखाद्या गोष्टीनं तृप्त करायचं जर ठरवलं तर तृप्त करता येत नाही. हो, आपण जर समजा आरोग्य सप्ताह राबवला नाही का, या निमित्तानं आरोग्य सप्ताह राबवला, रक्त तपासणी केली, कुणाच्या रोगावर औषधोपचार केले, पण पुन्हा ते रोगी होणार नाहीत याच्याबद्दल काही शाश्वती नाही. कारण एका रोगामधून त्यांना आपण मुक्त केलं तर दुसरा रोग त्यांना लागण्याची शक्यता आहे. पण वैचारिक जेव्हा बीजारोपण अंतःकरणात केलं जातं, नाम सप्ताहाद्वारा भगवंताची आणि संतांची आराधना केली जाते आणि या निमित्तानं संतांचे तत्वज्ञान मनुष्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवलं जातं. याने होणारा परिणाम किंवा विद्यादानाने होणारा परिणाम मरेपर्यंत टिकत असतो. हो, एक श्लोक सांगितला जातो, अन्नदानात परमदानम विद्यादानम तत्परम, नाही का, अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंतु विद्यया. अन्नदान श्रेष्ठ आहे, गोष्ट खरी आहे, पण अन्नाची तृप्ती थोडीशी टिकणारी आहे. पण ज्ञानदान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण ज्ञानदानाची तृप्ती आयुष्यभर पुरत असते. अर्थावरून गेली 4 दिवस वेगवेगळ्या थोर ज्येष्ठ श्रेष्ठ वक्त्यांनी आपल्याला अध्यात्म परमार्थ देवधर्म सांगण्याचा प्रयत्न केलाय. हो, आज त्याच निमित्तानं ही सेवा प्राप्त झालेली आहे. आपल्या इथे राहणारे आळंदीला जे आहेत विद्यार्थी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांची मित्रमंडळी, सर्व आळंदीची गुरुबंधू मंडळी यांनी हा कार्यक्रम पुढे चालवलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाला कुशल असं सहकार्य इथल्या कार्यकर्त्यांचं आहे. माणसं हिरिरीने आणि उत्साहाने यात सहभागी झालेले दिसत आहेत. आनंदाची गोष्ट आहे. हो, हा जो उत्साह आहे हा उत्साह दीर्घकाळ टिको ही आमची अगोदर शुभेच्छा त्यांना आम्ही व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, या निमित्तानं हा जो कार्यक्रम इथे झाला याचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर दूरगामी होत असल्यामुळे याच्यासारखं पवित्र कर्म जगात दुसरं कोणतं असू शकत नाही. हो, इथे सांगितलं की या जगामध्ये उपकार करणं कशाला म्हणतात, जो स्वतः भगवंताचं स्मरण करतो आणि दुसऱ्याकडूनही करवून घेतो त्याच्यासारखा उपकारी कुणी नाही. हो, करोने स्मरण करवी आणि का तो या झाला लोका नाव जगी, तुका म्हणे ऐसे पर उपकारी त्यांच्या पायावरी तोही माझी. जो मनुष्याच्या अंतःकरणाला वळण लावण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासारखा परोपकारी दुसरा कुणी नाही. म्हणून जगामध्ये सगळ्यात मोठे दाते संतांना म्हटलं गेलेले की ज्यांनी माणसांना काहीच दिलं नाही. दातृत्व, त्यांनी कुणाला द्रव्य दिलं नाही, त्यांनी कुणाला प्रपंचातल्या वस्तू दिल्या नाही, तरी संतांना सर्वात मोठे दाते म्हटलं जातं, कारण त्यांनी नित्य देवाचं स्मरण माणसाच्या अंतःकरणात टिकवलं. दातातोची एक जाण, दातातोची एक जाण, दातातोची एक जाण, दातातोची एक जाण. नारायणा स्मरती नारायणा स्मरती स्मरती दातातोची एक जाण, भगवंताचं स्मरण करून देणं आणि आध्यात्मिक जीवन जगणं याची आवश्यकता काय आहे या वाक्यापासून आपण सुरुवात करू. काय गरज आहे बरं जीवनामध्ये? परमार्थ करण्याची, धार्मिक जीवन जगण्याची, नाही का, सत्कर्म करण्याची किंवा या गोष्टीची जीवनात आवश्यकता का आहे? मनुष्य जेव्हा आपण जर सुज्ञपणे ऐकलं आणि अवधान माझ्याशी दिलं तर माझं कीर्तन आपल्यात चांगलं विश्वासिनी पडेल. पण थोडंसं अवधान खंडित झालं की समजण्यामध्ये अडचण होईल. मनुष्य कोणतीही क्रिया करायला सुरुवात कधी करतो आहे त्या स्थितीमध्ये तो समाधानी नसेल तर, हे त्याचं बीज आहे. प्रपंचामध्ये मनुष्य धडपडतो का आहे त्या प्रपंचावर तो संतुष्ट नाही, ही झाली प्रापंचिक धडपड. आणि परमार्थामध्ये कथा कीर्तन ऐकणं, साधूच्या संगतीत जाणं, उपवास करणं, देवदर्शनाला जाणं, या सर्व गोष्टी जीवनात तो प्रत्येक मनुष्य कधी ना कधी हे करतो का? व्यावहारिक धडपड त्याची प्रपंच तृप्त करण्यासाठी किंवा मोठा करण्यासाठी आहे आणि पारमार्थिक धडपड आपलं व्यक्तिमत्व सुदृढ करण्याकरता आहे. सुदृढ म्हणजे तब्येतीनं नव्हे बरं. मनुष्य आपल्या आहे त्या परिस्थितीवर कधीही संतुष्ट नसतो, म्हणून त्याला त्यापेक्षा उच्च स्थितीची नेहमीच आकांक्षा किंवा अपेक्षा असते. तुम्ही पहा ना, जसं दिलंय त्याच्यावर आपण संतुष्ट नसतो म्हणून आपले प्रयत्न चाललेले असतात. प्राप्त झालेल्या नाकावर जर आपण संतुष्ट असतो तर त्याला छिद्र पाडवून त्यात अजून नथ घाला आणि त्याला अजून सुंदर करण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ काय? आपण त्या नाकावर संतुष्ट नाही. प्राप्त चेहऱ्यावर किंवा आपल्या मुखकमलावर आपण संतुष्ट असतो तर पार्लर मध्ये जाऊन त्याला अजून सुंदर करण्याचा प्रयत्न आपण केला नसता. प्राप्त देहावर संतुष्ट नाही म्हणून त्याला अधिक सुंदर करण्याचा जसा व्यावहारिक प्रयत्न, तसं त्या प्राप्त व्यक्तिमत्वावर संतुष्ट नसल्यामुळे त्याला अजून अलंकृत करण्याचा माणसाचा प्रयत्न म्हणजे परमार्थ आहे. पहा, धार्मिकता ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे, अत्यंत वैयक्तिक.
धार्मिकता ही समूहाची असू शकत नाही. धार्मिकता ही पुन्हा एका विशिष्ट अशा गटाची असू शकत नाही. धार्मिकता ही त्याची त्याची वैयक्तिक आहे. धार्मिक माणसाची व्याख्या अशी होऊ शकते की ज्यानं आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या अंतःकरणामध्ये सगळ्या सद्गुणांचं बीजारोपण करून आपलं चारित्र्य सद्गुणाच्या अलंकाराने सजवलेले त्याला धार्मिक माणूस म्हणता येईल. आणि ज्यानं आपल्या अंतःकरणामधल्या सद्गुणांची वृद्धी न करता किंवा वाढ न करता समग्र दुर्गुणांना आपल्या अंतःकरणामध्ये वसते स्थान दिलं त्याला अधार्मिक माणूस म्हणता येईल. त्याला जगामध्ये एक विशिष्ट जीवन पद्धतीची अपेक्षा आहे. ती जीवन पद्धती पहा, प्रत्येकानं आपल्या मनाला विचारावं की मला काय पाहिजे. हो, व्यावहारिक गोष्टी नाही बरं. मी माझ्याकडून काय अपेक्षा करतोय, मला माझ्याकडून काय हवंय. प्रत्येकाला प्रतिष्ठा संपन्न, चारित्र्य संपन्न आणि लौकिक संपन्न जीवन पद्धतीची गरज आहे. प्रत्येकाला वाटतं माझी स्तुती व्हावी, माझी कीर्ती व्हावी, जगात माझं नावलौकिक व्हावा, लोकांनी मला चांगलं म्हणावं, सर्वत्र माझे गुणगान गावे, माझ्यासाठी पोवाडे रचले जावे, लोकांनी मला चांगला म्हणावं. प्रत्येकाच्या हृदयात ही इच्छा आहे, त्याची पात्रता असो अथवा नसो, ही इच्छा प्रत्येकाची आहे. प्रसिद्धीसाठी माणसं काय काय करीत नाहीत या जगामध्ये. मला चांगलं कुणालाच असं वाटत नाही की लोकांनी माझ्या तोंडावर थुंकावं. माझ्या गुणांची सर्वत्र चर्चा व्हावी ही अपेक्षा प्रत्येकाची आहे. थोडक्यात मनुष्याला कीर्ती ही फार प्रिय आहे. स्तुती पराव्यामुखे रुचिकर, फार प्रिय कीर्ती, प्रसिद्धी फार प्रिय आहे. कुणी सांगेल माणसांना द्रव्य किंवा पैसा प्रिय आहे, सोडून बोला. पैशाच्या आधी माणसाला कीर्ती प्रिय आहे, म्हणून कीर्ती प्राप्त करण्यासाठी माणसं नाही ते प्रयोग जगात करतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कुठे पुस्तक आहे माहित नाही, आहे म्हणतात. ते पण इंग्रजीमध्ये आहे. वाचायची बोंबाबोंब, कधी दिसतही नाही, फक्त नावच ऐकू येतं नाही का. पाहिलं का कधी? ज्याने पाहिलं असेल ते धन्य आहे. पाहिलं तरी त्याच्यामध्ये सगळं इंग्रजी लिहिलेलं असतं म्हणून काही कळत नाही. ते पुस्तक कुठे आहे तपास नाही. त्या पुस्तकामध्ये काय आहे, त्याला कोण वाचतो, सार्वत्रिक पेपर तरी जास्त वाचला जातो, एवढं ते पुस्तक कोणी काही वाचत नाही. तरी पण त्या पुस्तकामध्ये आपल्या नावाची नोंद व्हावी म्हणून माणसं काय काय चमत्कार करीत नाहीत. कुणी विंचू खातो, कुणी साप खातो, कुणी एका वेळी बसून 500 काहीतरी आता त्या वस्तूंची नावं मी घेऊ शकत नाही. अनेक प्रकार किंवा चमत्कार. कुणी सापाच्या खोलीतच राहतो, कुणी खालीच पोहून जातो, कुणी पाण्याखालीच बसतो. काय करतील याचा नेम नाही. हे कशासाठी? नाव मोठं होण्यासाठी. सर्व प्रयत्नानं मोठं झालेलं नाव किंवा प्राप्त झालेली कीर्ती ही सार्वभौम आणि दीर्घकालीन आहे का याचा विचार करा. जगामध्ये कीर्ती होते कशाची, जगामध्ये प्रतिष्ठा आहे कशाला, याचा विचार शहाणी माणसं करीत असतात. या विश्वामध्ये भूतकालामध्ये, आज वर्तमान कालामध्ये आणि पुढे भविष्यामध्ये सुद्धा फक्त एकाच गोष्टीला कीर्ती किंवा प्रतिष्ठा किंवा मान आहे आणि त्याला सद्गुण म्हणतात. व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याच्या देहावर अवलंबून नाही, त्यानं त्याच्या चारित्र्यावर सद्गुणांचे कोणते कोणते अलंकार सजवलेले आहेत याच्यावर व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि त्यांची प्रसिद्धी किंवा कीर्ती अवलंबून आहे. जी माणसं इकडे तिकडे आपण लावून ठेवली आहेत की ज्यांना संत म्हटलं जातं, यांनी आपल्याला काही दिलं नाही, फक्त एकच केलं, त्यांनी आपल्या जीवनामध्ये सगळे सद्गुण संपादन केले, नंतर जगाच्या पुढे आले, म्हणून आजही त्यांची कीर्ती अबाधित आहे. आणि आज अबाधित यात नवल नाही. मायबाप जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या कीर्तीला धक्का लागणं शक्य नाही. गेले दिगंबर ज्यांच्या कीर्ती आज तागायत या जगात प्रसिद्ध आहेत अशा लोकांनी काय केलेलं आहे? सद्गुणांचा संचय केलेला आहे. सद्गुणांचा संचय अंतःकरणात करणं हे महत्वाचं काम परमार्थामध्ये शिकवलं जातं. हो, आपलं आपण लोकांना उगीच मान म्हणून चालत नाही. मुझे गिनो कोई किसी को नहीं गिनेगा. हो, मुझे गिनोचे प्रयत्न काही कमी चाललेत का? मुझे गिनो तोंडावर गिनतील, पण आपलं तोंड फिरलं की निंदा सुरू करतील. अहो, आपण गेल्यानंतरही आपल्याला जगाने आपली नोंद घ्यावी यासाठी एकच संपत्ती जवळ असावी लागते, त्याला म्हणतात सद्गुण संपत्ती, दुसरं काही नाही, केवळ सद्गुण. हो, विश्वामध्ये अवगुणांची कधी प्रतिष्ठा झाली नाही, आता होत नाही आणि पुढे होणार सुद्धा नाही. जो मनुष्य अवगुणी आहे, ज्याच्यामध्ये दोष आहेत, अशा दोषवानाची कधी प्रतिष्ठा आज तागायत झाली नाही. तुकोबारांनी सांगितलं ना, अवगुण कोणी नाही प्रतिष्ठिले, मागे होत आले शिष्टाचार. अहो, अवगुणी मनुष्याला सद्गुणी माणसं नाव ठेवतात, यात नवल नाही. अवगुणी किंवा दुर्गुणी माणसाला दुर्गुणी माणसं देखील नाव ठेवतात, किती नवल आहे. अवगुणी माणसाला सद्गुणी माणसात किंमत नाही, पण दुर्गुणी माणसात देखील किंमत नाही, ही त्याची सगळ्यात मोठी कुचंबना. जरा एक वाक्य आपल्याला मी सांगेल, रावणाच्या जातीची किंवा त्याच्या पक्षाची माणसं जगात आज कमी नाहीत,
पण रावणाचं मंदिर बांधायचं धाडस कोणी करीत नाही. काही अर्थ नाही का बांधायला? तो त्यांच्या पक्षाचा आहे, काही अर्थ नाही बांधतो का? रावण हा दुर्गुणांचा पुतळा आहे, म्हणून दुर्गुणी माणसं जरी त्याच्यासारखे असले तरी ते धाडस करायला तयार नाही, अवगुणांना प्रतिष्ठा नाही. विकसनाचा मुद्दा दोनच शब्दाभोवती खेळेल नेहमी संपेपर्यंत, गुण आणि अवगुण, याच्या पलीकडे काही नाही. परमार्थ सगळा इथे येऊन बसलेला आहे. हो, व्यक्तिगत आहे म्हणण्याचं कारणच आहे की मनुष्य आपल्या गुण अवगुणांचा स्वतःच वाली आणि स्वतःच साक्षी, तोच काहीतरी करू शकतो. परमार्थ अत्यंत खाजगी आणि व्यक्तिगत बाब आहे. हो, आपल्याला समजेल यामधून. अवगुणांना प्रतिष्ठा नाही. पहा, सद्गुणी माणसं एकत्र येतात, त्यांच्यातला एखादा सद्गुणी जमा करतात, एखादा निवडून काढतात आणि त्याचा सत्कार करतात. जाहीर नागरी सत्कार वगैरे आपल्याला माहित आहे. ज्याच्या जीवनामध्ये सद्गुण आहेत त्याचे जाहीर नागरी सत्कार होतात. सगळे चांगले माणसं एकत्र येऊन त्याचा सत्कार घडून आणतात. पण असं आपण कधी पाहिलंय का की 1000 अवगुणी एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्यातला एक शिरोमणी अवगुणी निवडून काढला? 1000 अवगुणी म्हणजे 1000 दारू पिणारी माणसं एकत्र पिणारा, सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक पिणारा, असा त्यांच्यातला त्यांनी निवडून काढला आणि सगळ्या गावामध्ये असे होनर पोस्ट, काय त्याला काय म्हणतात, होर्डिंग लागल्या, फ्लेक्स बोर्ड लागले की हे आमच्यामधले शिरोमणी पिणारे असल्यामुळे आम्ही यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करतो. काही अडचण नाही, करू शकता. घटनेने याला सुद्धा परवानगी दिलेली आहे. घटनेनं कायद्यानं याला बंदी नाही. पण हे कुठेही होताना दिसत नाही. याचं उत्तर फक्त एवढंच आहे की अवगुणी माणसं सुद्धा अवगुण्याला किंमत देत नाही. सद्गुणी देत नाही यात नवल नाही. हो, सद्गुणी तर देणारच नाही. पण अवगुणी सुद्धा पहा, पिणाराच पिणाऱ्याला समजून सांगतो, त्याला कळत नाही. एवढी कुठे घ्यायची असते का? आम्ही काही घेत नाही का? पण आम्ही घराच्या आत घेतो, अजिबात आमचा कोणाला त्रास नाही. की अवगुण्यानं अवगुण्याला समजून सांगणार. या सर्व सारांश एक झाला की जगामध्ये किंमत आहे केवळ सद्गुणांना, अवगुणाला नाही, अजिबात नाही. इथे अवगुण माता पिता देखील मुलाचे सहन करीत नाही. इथे अवगुण आपले स्नेही संबंधी देखील सहन करीत नाही. मात्र सद्गुणासाठी लोक लालायित असतात. सद्गुण कुठे दिसते तिथे त्यांची पूजा होते. आज आपण आम्हाला बोलावताय, आमच्यातले अवगुण पाहून का सद्गुण पाहून? कोण कोणापुढे बसतो या जगामध्ये? कोण कोणापुढे बसायला रिकामा नाही. काहीतरी गुण असल्याशिवाय जगामध्ये पूजा होत नाही. लक्षात घ्या, जग पूजा करते गुणाची, बाकी काही नाही. या जगात आजपर्यंत पूजा झाली केवळ जगात काय गुणांची पूजा झाली, अवगुणांची पूजा इथे होत नाही. ती किती बलाढ्य शक्ती असू द्या, किती बलाढ्य. हिरण्यकश्यपूची मंदिरं नाही, कंसाची मंदिरं नाही, रावणाची मंदिरं नाही. या सर्वाचा विचार एकच की मनुष्य इथे मनुष्य म्हणून जन्माला जरी आला तरी त्यानं जर आपल्या जीवनामध्ये सद्गुणांचा संचय केला आणि आपली ती संपत्ती जर वाढवली. संपत्तीचे दोन प्रकार आहेत. एक स्थावर जंगम संपत्ती, जी आपण संपादन करतो आपल्या पुरुषार्थानं, चला स्थावर जंगम संपत्ती बाहेरची, की जी वस्तू रूपानं संपादित करतो, दागिने, अलंकार, द्रव्य, घर दार, गाडी, घोडे, बंगले बिंगले, ही साली स्थावर जंगम संपत्ती ही महत्वाची नाही. याच्यापेक्षा एक महत्वाची संपत्ती ज्याला दैवी संपत्ती म्हणतात, आणि ही संपत्ती अंतःकरणामध्ये सद्गुणांच्या मध्ये साठवायची असते. हो, सगळे एक एक सद्गुण आपल्यामध्ये वाढत गेला की आपण हळूहळू देव होऊ लागतो. तो माणूस, हो, पण सद्गुणांच्या प्रमाणगत जसं वाढत जाईल तसं तो मनुष्य राहत नाही. त्याच्या ठिकाणी गुण एकदा आश्रयाला आले की त्याला देवपण प्राप्त होतं. भगवानांनी सांगितलं, मनुष्य देह तुम्हाला प्राप्त झाला ना, तुम्ही ठरवलं तर तुम्हाला इथं देवही होता येईल. तुम्ही ध्यानात का घेत नाही? नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम गती, उत्तम सार, उत्तम गती, देवाची होऊ म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार, उत्तम गती, देवाची होऊ म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. निधान लागले हाती, उत्तम सार, उत्तम गती, देवाची होऊ म्हणती ते होती. देव होतायचा इथे. हो, सद्गुणांच्या संपत्तीला एकत्रित करून आपल्यातलीच काही माणसं जगात पूज्य झाली. हजारो लोक त्यांच्या पाया पडतायत. आज विचार करा, सद्गुण संपत्तीची क्षमता सांगतो. हजारो लोक त्यांच्या पाया पडतायत. धार्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं जेव्हा सद्गुण आपल्या ठिकाणी संपादित करतात, जन्मलेत आपल्यासारखे आई-बापांच्या पोटी. पण सुदैवाची गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी काही केलं नाही, भगवंताचे भक्त झाले, सद्गुण अंतःकरणात जमा केले, एक एक सद्गुण वाढवला आणि एक एक दुर्गुण घालवला. हो, दुर्गुण घालवणे आणि सद्गुण संपादन करणे याला परमार्थ म्हणतायत.
यालाच परमार्थ म्हणतात. अंगावर बाह्य अलंकार धारण करून उगीच काही चोंगढोंग करणे म्हणजे परमार्थ नव्हे. अंतःकरणामध्ये सद्गुणांचा अलंकार चढवणे आणि दुर्गुण घालून टाकणे म्हणजे परमार्थ आहे. तुम्ही पहा, लोक पाया पडतायत, माणसासारखी आपल्यासारखी माणसासारखी माणसं आहेत, पण ज्यांच्या दर्शनासाठी लोक रांगा लावतात, कशाच्या पाया पडतायत ते? सद्गुणांच्या. केवळ लक्षात घ्या. हो, आपल्या दर्शनाचा विचार करावा. त्यांच्या लोक 500 1000 लोक एका माणसाचे रोज दर्शन घेतात. आपली पत्नी सुद्धा श्रद्धेने दर्शन घेत नाही. काय दुरावस्था! घ्यावं नाही वाटत तिला. कसं घ्यावं वाटेल? ती नाविलाजानं वर्षातून 2दा दर्शन घेते. मकर संक्रांतीला एकदा आणि वटपौर्णिमेला एकदा. ते पण परंपरेने घ्यावं लागतं म्हणून ती वडालाही जाते, पण मनात इच्छा नसते 7 जन्म हा मिळावा नसते. लक्षात घ्या. ती म्हणते वडापाव, वडापाव म्हणजे वडा मला पाव, आणि पुन्हा याची गाठभेट होऊ देऊ नको, याच जन्मात मी याला कंटाळलेली आहे. सद्गुण ही इतकी मोठी शक्ती आहे. मनुष्य आपल्या अंतःकरणामध्ये जर सद्गुण जमा करू शकला तर त्याचा आत्मविश्वास आणि शक्ती वृद्धी होत असते. लक्षात घ्या. एक ताकद चारित्र्याची जगात. ज्याच्या ठिकाणी आपल्या शुद्धत्वाबद्दल पूर्णपणे विश्वास आहे आणि माझ्या जीवनामध्ये एकही अवगुण नाही असं ज्याला वाटतं, त्या मनुष्याच्या नेत्रामध्ये ताकद असते, त्याच्या शब्दामध्ये ताकद असते, त्याची वाणी धारदार असते. तो वाणीनेही जगाला जिंकतो. त्याला प्रत्यक्ष युद्ध करावे लागत नाही. हे समजेल आपल्याला मी काय सांगतो. पण अवगुण घालवायचे आणि सद्गुण संपादन करायचे याचं नाव जरी परमार्थ असलं आणि सद्गुण मिळवण्याची इच्छा जरी झाली तर प्रथम मान्य करावं लागतं की माझ्या ठिकाणी अवगुण आहे. ही फार महत्त्वाची दुरापास्त आहे. ही प्रक्रिया थोडी अवघड आहे. माझ्या ठिकाणी अवगुण किंवा दोष आहेत यावर माझा विश्वास व्हावा लागत असतो. हो, हॉस्पिटलमध्ये गेलेल्या माणसाचा किमान एवढा तरी विश्वास व्हावा लागत असतो की मी रोगी आहे. माणसं रोग लपवत आहेत, रोग सुद्धा खरं सांगत नाही. तुम्ही पहा, एखादा मनुष्य हॉस्पिटलमधून आला आणि त्याचे जे रेकॉर्ड असतं ना, कागद हॉस्पिटलमधले सगळे रिपोर्ट वगैरे लपवून ठेवतो, तो लॉकमध्ये ठेवतो, कोणाला पाहू देत नाही. रोग लपवतात माणसं. जसं रोग लपवतात तसं सद्गुण दुर्गुण लपवण्याची सुद्धा जगामध्ये पद्धती आहे. माणसं मान्य करीत नाही. पण खरं सांगू, आपल्याला एक प्रश्न आपण स्वतःला विचारून पाहावा, त्याचं उत्तर जर एका क्षणात आतमधून आलं तर समजायचं आपण फार चांगले. कोणतंही उत्तर येऊ द्या, पॉझिटिव्ह येऊ अथवा निगेटिव्ह येऊ, उत्तर सकारात्मक येऊ अथवा नकारात्मक येऊ, उत्तर यायला पाहिजे. पण मी खात्रीनं सांगेन, गोंधळ आहे, उत्तर येत नाही. गोंधळ आहे, इतक्या लवकर उत्तर नाही येत. प्रश्न कोणते सांगू? स्वतःला विचारावं, मी सज्जन आहे का दुर्जन? नाही येणार उत्तर. मी पापी आहे का पुण्यवान? नाही येणार उत्तर. मी चांगला आहे का वाईट? स्वतःला विचारावं, नाही येणार उत्तर. मी सज्जन आहे का दुर्जन? उत्तर नाही. मी पापी आहे का पुण्यवान? पटकन उत्तर येणार नाही. मी चांगला आहे का वाईट? पटकन उत्तर येणार नाही. मी पुरुष आहे का स्त्री? मी याचं उत्तर येईल वाटतं. त्याच्यातही बराच गोंधळ आहे. जरी उत्तर आलं तरी ते उत्तर फसवं असेल उत्तर. लक्षात घ्या. कारण आपण पुरुष आहोत का स्त्री हाही संशोधनाचा विषय आहे. मी याच्यावर पण संशोधन केलं. हो, एक प्रत्येक पुरुषामध्ये थोडीशी स्त्री लपलेली आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये थोडासा पुरुष लपलेला आहे. दोघंही परिपूर्ण नाही. पुरुषातली स्त्री कधी कधी बाहेर पडते आणि स्त्रीमधला पुरुष कधी कधी बाहेर पडतो. मी तुम्हाला सांगेन. हो, तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही, पण जेव्हा वराती निघतात ना तेव्हा पुरुष मंडळी नाचतात. तेव्हा पुरुषाला नाचावंसं वाटतं. स्वतःच्या ओठावरच्या मिशा काढाव्याशा वाटतात, बायकांसारखी केस वाढवावीशी वाटतात. तेव्हा समजायचं ती याच्यातली स्त्री जागी होते. निश्चित होते. कधी कधी होते. बायकी चाळे करतात हो माणसं. हो, त्यातली स्त्री लपलेली आहे, ती नेहमी जागी होत नाही, पण कधी काळी ती तशी होते जागी. म्हणून तो मग स्त्री सारखा नटतो. फेरण लवली लाव, इकून लाव, तिकून लाव, हे करणं म्हणजे त्याच्यातली स्त्री जागी झाली. वास्तविकता हा शृंगार हा पुरुषाचा विषय नाही. मर्दुमकी पराक्रम हा पुरुषाचा विषय. पुरुषाचं सौंदर्य त्याच्या कर्तृत्वामध्ये लपलेलं असतं, पण ते लागलं नटायला चॉकलेट बॉय. स्त्री अशी कधी कधी बाहेर पडते आणि तुम्ही म्हणाल स्त्रीमध्ये पण पुरुष निश्चित आहे. स्त्रीमध्ये पुरुष लपलेला आहे. स्त्रीला जेव्हा पॅन्ट घालावीशी वाटते, केस कापावेसे वाटतात, नाही का, पुरुषासारखं वागावंसं वाटतं, पुरुषासारख्या सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात, हातातल्या बांगड्या काढून फेकाव्याशा वाटतात. अडचण होते त्यांची. छोट्या हाताच्या पोरी फिरतात जगामध्ये. त्यांना मागून पाहून समजत नाही मुलगा आहे का मुलगी आहे. पुढून येऊन पाहावं लागतं. कुठे गंमत आहे तरी सुद्धा कधी निश्चित होत नाही, लक्षात येत नाही. आमच्यासारख्याचा तर मोठा गोंधळ होतो, मोठा गोंधळ. हो, जाऊ द्या. मुंबईची परिस्थिती सांगतो तुम्हाला. मी मुंबईला कीर्तनाला गेलो होतो. एक मुलगा रडत होता. मुलगा बाजूला त्याचा बाप बसलेला. मला असं वाटलं बाप बसलाय बाजूला मुलगा रडतोय, का घेत नाही. म्हटलं हो हो साहेब, तुमच्या मुलाला घ्या ना. तो पटकन मंजूळ आवाजात बोलला, ईश्य मला साहेब म्हणतात, ही याची आई आहे. म्हटलं अहो तुम्ही आई असा नाही तर बाप असा कोणी असं, पण त्या पोराला घ्या ना. तुम्ही ईश्य, तो मुलगा नाही ती मुलगी आहे.
परिस्थिती सांगण्याचं कारण एक आहे की प्रत्येक पुरुषामध्ये स्त्री आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष दडलेला आहे. आपल्या कोणत्याच बाबतीत निश्चित उत्तर आपल्याला प्राप्त होत नाही. आपण आहोत तरी कोण? उत्तर येत नाहीत म्हणून आपला निर्णय आपण स्वतः करू नये. अगोदर आपण अवगुणी आहोत हे मान्य करावं. आपल्या ठिकाणचे अवगुण आपल्याला प्रगटपणे दिसतील पण ते पाहण्याचा विचार करावा. हो, मान्य करणं फार गरजेचं आहे. परमार्थामध्ये काही गोष्टींची मान्यता अगोदर करावी लागते. ज्याला उद्धाराच्या दिशेने चालायचं त्यांना अगोदर ते मान्य करावं लागते. संतांनी मान्य केलंय. ज्यांच्या ठिकाणी दोष नव्हते पण देवाच्या समोर त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केले की देवा मी अपराधी आहे, देवा मी चंडाळ आहे, देवा मी पतित आहे, देवा माझ्याकडून दोषाचं आचरण घडतंय, माझ्या अंतःकरणात मी अनेक दोष लपवले, ते मान्य करीत नाही, मान्य नाही करीत. हो, आता शिवदास महाराजांनी आम्हाला तुमच्या गावात आणलं. असंच कोणा एका गावामध्ये त्या गावातले जे धुरीण करते होते ना, गाव चालवणारे, त्यांना असं वाटलं की आपल्या गावामध्ये फार आत्मेने लोक आहेत, यांना आपण ज्ञानी करू म्हणून त्यांनी काशीवरून एक पंडित आणला त्या गावामध्ये व्याख्यान द्यायला. त्या पंडिताला काशीला जाऊन सांगितलं तुम्ही आमच्या गावाला चला, आमच्या गावात फार अज्ञानी माणसं आहेत, त्यांना तुम्हाला सज्ञान करता येईल. ते म्हणे आमचा धंदाच येतो अज्ञानाला सज्ञान करणं, आमचं काम आहे. पंडित गावामध्ये आले, सभा भरली, तुमच्यासारखेच असे प्रचंड गावातले लोक जमा झाले बघायला. पंडित असे माईक समोर उभे राहिले, साऊंड सेटिंग वगैरे व्यवस्थित सगळी झाली. आता पंडितांना बोलायचंय. कार्यकर्ते समोर बसले, तुम्ही नाही बरं. त्यांनी त्या पंडितांना आणलं, ते बसले. हळूच कानात येऊन सांगितलं आमच्या गावात फार अज्ञानी माणसं आहेत, तुम्ही अज्ञानी किती आहेत त्याचा सर्वे करा आणि तुमच्या ज्ञानाच्या साह्यानं त्यांना ज्ञानी करा. पंडित उभे राहिले, त्यांनी स्वतःचा परिचय केला आणि आवाहन केलं की हे पहा, मला असं सांगितलं गेलं की तुमच्या गावामध्ये फार अज्ञानी माणसं आहेत, तुम्हाला सुज्ञ किंवा सज्ञान करायला मी आलोय. कोण कोण अज्ञानी आहेत जरा उभे राहा. आवाहन संपलं, सभेवर दृष्टी टाकली, पिन ड्रॉप सायलेन्स, कोणीच उठेना. पंडितांना वाटलं आपली भाषा कदाचित समजली नसेल, काशीची भाषा आहे. त्यानं पुन्हा रिपीट केलं की तुमच्या गावात माणसं अज्ञानी आहेत असं मला कळलं, म्हणून मला तुम्हाला सज्ञान करण्यासाठी इथं बोलवलं गेलेलं आहे. तुमच्यामध्ये कोण कोण अज्ञानी आहेत उठून उभे राहा. कोणीच उभं राहिलं, सगळे खाली बसलेले. तेवढ्याच कोपऱ्यामध्ये एकदम पाठीमागे एक मनुष्य लाजत लाजत हळूच उभा राहिला. पंडिताला हायचं वाटलं, चला एक तरी पेशंट भेटला. पंडितांना चला या जरा, असे या असे या असे बाजूने त्याला बोलवलं, जवळ घेतलं. म्हणजे बरं झालं तुम्ही तरी भेटले. हो, एवढ्या लोकांमध्ये तुम्ही एकटे अज्ञानी आहात काय? घाबरला तो माणूस. कोणाला अज्ञानी म्हणतात? गावात आले तुमचं आम्ही ऐकून घेतो म्हणजे काही बोलता का? मला अज्ञानी म्हणता? त्या माणसानं उलट प्रतिसवाल केला, मला अज्ञानी तुम्ही कसे काय म्हणता? त्यानं सांगितलं मी म्हणत नाही, पण मी आवाहन केल्यानंतर तुम्ही एकटे उभे राहिले म्हणून मी तसं म्हणतो. त्यानं सांगितलं मेहरबानी माना, मी अज्ञानी वगैरे काही नाही, पण तुम्ही एकटेच उभे होते ते मला पाहावे ना म्हणून तुम्हाला जोडीदार म्हणून मी उभा राहील. मेहरबानी माना, अज्ञानी मी नाही. माणसं अज्ञान आणि अवगुण जगात मान्य करीत नाही तोपर्यंत त्यांच्या आध्यात्मिक उत्क्रांतीला सुरुवातच होत नाही. स्वातंत्र्य मान्य केल्याशिवाय स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात होत नसते. पारतंत्र्य पोटावर बसलेली माणसं काही कमी नव्हती, पारतंत्र्य मान्य करीत नव्हती. अजूनही त्या काही अवलादी शिल्लक आहेत की त्यांच्या मुखामधून वाक्य आम्ही ऐकतो, बरी होती इंग्रजाचीच राजवट, असं बोलणारे अजूनही काही आहेत. तेच बरं होतं, साहेबाचं सरकारच बरं होतं, असं मराठवाड्यामध्ये त्या भागात अजून काही म्हातारे बोलतायत. म्हातारे म्हणून त्यांना काही करता येत नाही, पण एकदा गुलामगिरी मनुष्याच्या हाडाच्या आतमध्ये शिरली की ती बाहेर खेचून काढणं फार अवघड असतंय. एका अवस्थेची सवय झाली, सांगेल मी आपल्याला पुढे, तसं मनुष्याला अज्ञानाची जर सवय झाली, अवगुणांची सवय झाली किंवा अवगुणच सद्गुण वाटू लागतात. काही माणसं अवगुण लपवायचा प्रयत्न करतात, कळतंय अवगुण आहे पण लपवायचा प्रयत्न करतात. आपल्या शरीराची खाण येते हे समजते, ती धुवून काढावी ना, नाही ते दिवो मारतात, इकडून दिवो मार तिकडून दिवो. किती वेळ मारणार रे बाबा? दिवोनं काय, मनुष्याच्या शरीराची घाण जात असते. दिवो मारणं हा झाला तात्पुरता उपाय, पण ती कधी येऊ नये म्हणून किमान धुवून तर काढावी. देहाच्या दुर्गंधीचं रूपक काय, अंतःकरणामधून आपले जे अवगुण आहेत ते बाहेर टपकतात. कधी कधी आपले अवगुण बाहेर पडतात, त्यामुळे जगात नाचक्य होते, आपली सगळी अपकीर्ती होते. अपकीर्ती, मनस्ताप, क्लेश, चारित्र्याची हानी आणि पाप या सर्व गोष्टी अवगुणांच्या पोटी आहेत. म्हणून आपल्या अवगुणांना शोधून त्यांना घालवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे धार्मिकता. अवगुणांची पीडा फार वाईट आहे. पीडा गोबरा बोलले, मनुष्य जर विचाराला प्रवृत्त झाला तर त्याला सर्वात जास्त छळतात त्याचे अवगुण. तुम्ही पहा, मनुष्यानं कधी आपल्या अंतःकरणाचा विचार जर केला आणि आपल्या गतजीवनाकडे त्यानं जर डोकावून पाहिलं तर त्याला त्याच्या जीवनातली गतजीवनातल्या सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसत असतात. पण अवगुण शोधायचे कसे? परमार्थ कशाला म्हणतात आपल्याला कळेल याच्यामधून. परमार्थ काय आहे? गंध ओढणं, माळा घालणं, देवळात जाणं, पोथ्या ऐकणं, या गोष्टीमध्ये परमार्थ नाही. या बाह्यक्रिया झाल्या. आपल्यामध्ये दोष घालवण्यासाठी झटपटणं, तळमळणं, दोष घालून नवीन गुणांची उत्पत्ती तिथं करणं, याला परमार्थ म्हणताय. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचे गुण सांगितलेले 26.
त्याला दैवी संपत्तीचे गुण म्हणतात. ज्यांच्या ठिकाणी ते गुण एकत्रित झाले त्यांना देव म्हणतात. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानं नमश्य यज्ञस्य स्वाध्याय सपार्यम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिर्पैषणम दया भूतेश्वलोलुप्तम मार्दवम ह्रीरचापलम तेज क्षमा धृती शौच मत्रो हो नातिमानिता भवन्ति संपदम दैवी मवियातस्य भारत. 26 गुण सांगितले, हे दैवी गुण आहे. ज्याला संपादन करता आले तो देव झाला. हो. आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण सांगितले, हे ज्याच्या ठिकाणी आहे. संभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान हे 6 गुण आसुरी संपत्तीचे आहे. ज्याच्या ठिकाणी हे 6 गुण आहेत तो राक्षस, आणि ज्याच्या ठिकाणी 26 दैवी गुण आहेत तो देव, आणि ज्याच्या ठिकाणी भेसळ आहे तो सामान्य माणूस. मला समजावे. अवगुण एकदा आपल्याला कळू लागले की आपल्याला पीडा होते. अवगुणांची पीडा फार वाईट आहे. हो, तुकाराम बोलले, मनुष्याला आपल्या जीवनातल्या पापाची जितकी चीड येते तितकी दुसऱ्याला येत नाही. आणि खरं सांगू, आपलं खरं चरित्र खरं आपल्या मनाला माहिती आहे, पण आपण मनाला कधी मागे पाहून देत नाही. अवगुण शोधायचे मार्ग 2 आहेत. अवगुण स्वतःमधले दोष शोधायचा पहिला मार्ग आपल्या मनाला एकांतामध्ये आत्मचिंतन करायला लावणं आणि आपल्या गतकालाचं चिंतन आपण करणं. मागे वळून मनाला एकांतात बसणं, एकांतात मनाला नेणं आणि त्याला आपल्या चारित्र्याची परीक्षा करायला लावणं. मनाची एक सवय लक्षात घ्या, मनाला जर आपण एकांतामध्ये नेलं तर ते आपल्याच चारित्र्याची परीक्षा करतं. जर त्याला बाहेर लोकांतामध्ये ठेवलं तर ते जगाची परीक्षा करतं. पण त्याला जर शांत करून मागे वळवलं ते आपली परीक्षा करतं. आणि मनाने का मागे पाहिलं की आपला सगळा जीवनाचा चित्रपट आपल्या समोर उभा राहतो. म्हणून काही लोकांना एकांत खायला उठतो, ते एकांतात बसतच नाही, कारण मागचं 11-12 सगळं आठवत असतं काय काय केलेलं आहे. हो, पहा, मनाची गंमतच अशी आहे, मन चांगली केलेली कामं फार लक्षात ठेवीत नाही, पण वाईट केलेली नक्कीच आपल्या पुढे चिंता आणून मांडतात. माणसं मनाला नेहमी पुढे पुढे गुंतवून ठेवतात, त्याला रिकामच राहू देत नाही, एकटं ठेवीत नाही. पुढे गुंतवल्यामुळे त्रास कमी होतो. मनाला नेहमी पुढे गुंतवून ठेवणं याचं नाव मनोरंजन. आपला सगळा घात मनोरंजनाने केलेला आहे. जे संत आध्यात्मिक क्रांतीकडे वळले त्यांनी एकांत गाठला होता. एकांतामध्ये स्वतःच त्यांनी डायग्नोसिस केलं. आपण कधी आपलं निदान करायला राजी नाही, कारण मनाला आपण मोकळं सोडितच नाही. थोडा वेळ मिळाला की टीव्हीत गुंतव, रेडिओत गुंतव, पेपरमध्ये गुंतव, गप्पांमध्ये गुंतव. मनाला पुढे पुढे गुंतवून ठेवणं म्हणजे मनोरंजन. मनोरंजनानं तुमचा काय फायदा केला असेल मला माहित नाही, पण आध्यात्मिक दृष्ट्या फार मोठी हानी केलेली आहे. मनाला एकांतात नेतच नाही, आणि जर न्यावं तर मागचा चित्रपट दिसतो म्हणून भीती वाटते एकांतामध्ये. म्हणून माणसाला स्वतः घबराट होते. किती तुम्ही पहा, संगती लागते, जोडीदार लागतो, ग्रुप लागतो, एकटा राहू शकत नाही. तुम्ही पहा, स्त्रियांच्या बाबतीत एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, आमच्याकडे तुमच्याकडचं मला माहित नाही. अशी कल्पना करा की एखादं 25 माणसाचं घर आहे, नेहमी माणसाने भरलेलं गजबजलेलं घर. त्या घरामध्ये नेहमी माणसं असल्यामुळे कुणालाच एकांत नाही. पण एका दिवशी दुर्दैवाने म्हणा सुदैवाने त्या घरातली सगळी माणसं लग्नाला गेली, एकटी कारभारीण घराची उरली. हो, दुपारपर्यंत तिला काम केलं सगळं, तिनं घरातलं सगळं काम केलं, आणि काम संपल्यानंतर घराला कडी टाकली, शेजारणीकडे ती गेली. शेजाऱ्याने तिला बोलते, का गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही 10 पावलावर माझं घर आहे, पण मला कधी भेटायला आल्या नाही, आणि आज भल्या दुपारी तुम्हाला कसा काय वेळ मिळाला? तेव्हा ती एक वाक्य बोलते, पहा. हो, ती वाक्य बोलते, अहो एरवी वेळ मिळतच नाही, पण आज सगळी माणसं बाहेर गावी गेली आणि घरात कोणी उरलंच नाही, आणि माझं काम संपलं आणि मला काही काम नाही उरलं, आणि घर जणू खायला उठलं, म्हणून मी तुमच्याकडे आले. तुमच्याकडे बोलतायत की नाही मला माहित नाही. घर खायला उठणे हा वाक्प्रचार आहे का तुमच्याकडे प्रचलित? घर माणसं खातात काय? याचा अर्थ काय? घर माणसं खात नाही, त्याचा अर्थ असा आहे, त्या माऊलीचं सगळं काम संपलं, ती एकटी राहिली, आणि मग तिचं मन मागे फिरलं आणि तिचीच परीक्षा करू लागलं, आणि मागचा चित्रपट सगळा तिला आठवला, म्हणून तिचं मन तिला खायला उठलं. ती घबराट दूर करण्यासाठी, ती जोडीदारी करण्यासाठी शेजारीकडे गेली. त्याचं उत्तर. आणि आपलं हेच होतं नेहमी. हो, तुकोबराय बोलले, माणसाचं पाप फक्त त्याच्या मनाला माहित आहे. जसं आपला बाप कोण आहे हे फक्त आईला माहित असतं, तसं आपलं पाप काय आहे जीवनातलं हे फक्त आपल्या मनाला माहित असतं. मन जाणे पापा म्हणजे माय मनाला पाप कळतं, फक्त त्याला पाहू द्यावं, आणि एकदा कळलं की मन मग नंतर त्या पापाबद्दल आपलीच निर्भरसना करू लागते. गीत होतं पहा पाठीमागे, तोरा मन दर्पण कहलाय, ऐकलं ते. हो, भले बुरे सारे कर्मों को देखे और
मनासारखा आरसाने दुसरा कोणता? माणसानं आपला चेहरा मनाच्या आरशात पाहावा. ते डिलिव्हरी आरशात काय दिसतंय बाहेरचं, मनाच्या आरशामध्ये आपले दोष आपल्याला दिसतात आणि मग ते वारंवार चलतात मनामध्ये. पहा, काही गोष्टी आपण शोधणे मानतोय शहरातली, म्हणून आपण जाणू शकाल म्हणून सूक्ष्मता सांगतो. आपल्या जीवनामधल्या गतकाळातल्या काही गोष्टी विसरून जाव्यात असं आपल्याला वाटतं, पण दुर्दैवाची गोष्ट आहे, मनाच्या कम्प्युटरला डिलीट नावाचं बटन नाही, ती सोय नाही, ती काही डिलीट करता येत नाही. तर अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याला वाटतं विसरून जावं. तो विचार जरी ध्यानात आला तर मान झटकून मनुष्य विचार टाकून द्यायचा प्रयत्न करतो, पण मन छळवाद करतं, पुढे आणून ठेवतं पुन्हा ते पातकच अशी यादी दाखवतं मन आपल्याला. करता येत नाही, त्याचा उपायच नाही. त्याचा एक उपाय, मनुष्यानं मनाला एकतर एकांतामध्ये आत्मनिरीक्षण करू द्यावं, नाहीतर दुसरा मार्ग संतांच्या संगतीमध्ये मनाला न्यावं, तिथं तरी आपल्या दोषाची परीक्षा होत असते. दोनच मार्ग आहेत. आपलं डायग्नोसिस आध्यात्मिक निदान करण्याचे मार्ग दोन आहेत. एक तर एकांतामध्ये आत्मचिंतन, नाही तर संतांच्या संगतीमध्ये आपली परीक्षा. मन लावा एकांती साधू संगे, मन लावा एकांती साधू भक्ती मनाची योगी, मन लावा एकांती साधू संगे, मन लावा एकांती. मार्ग आहे. साधूच्या संगतीमध्ये दोष कळतात, नाहीतर एकांतामध्ये दोष कळतात. दोष घालवल्याशिवाय आपल्याला चैन नाही. हो, लक्षात घ्या, आपल्याला सुद्धा समाधान नाही. जगाचा विषय सोडून द्या. परमार्थ करणं म्हणजे देवावर उपकार करणं नाही, जगावर उपकार करणं नाही, संतांवर उपकार करणं नाही, तो स्वतःवर केलेला सर्वात मोठा उपकार आहे. हो, जसं आपल्या पायामध्ये काटे रुतले मोडले आतमध्ये, ते काटे काढणं म्हणजे काट्यांवर उपकार आहे काय? बरं, रस्त्यानं चालणाऱ्या लोकांवर उपकार आहे काय? आपल्या पायात मोडलेले काटे खेचून काढणं हे आपल्या पायावर केलेला जसा उपकार, तसं आपल्या अंतःकरणामध्ये खोलवर रुतून बसलेले दुर्गुण उपटून बाहेर काढणं हा स्वतःवर केलेला उपकार आहे. कारण ते दुर्गुण छळतायत रात्रंदिवस. हो, अवगुणांचे हाती आहे अवगीत फजिती. जगामध्ये सगळी फजिती, अपकीर्ती, अवमान केवळ अवगुणामुळे. समजावून जाणून घ्यावं, पण काय होतं, एकदा समजलं ना, मनुष्याची तळमळ होत असते अवगुण घालवण्यासाठी. मनुष्याच्या जीवनामध्ये भाग्याचा क्षण कधी आला म्हणतात पारमार्थिक दृष्ट्या, जेव्हा त्याला स्वतःचे दोष दिसू लागले. ज्या दिवशी त्याला स्वतःचे दोष दिसतील तो दिवस त्याच्या जीवनात भाग्याचा आहे, कारण त्याच्यानंतर त्याच्या पारमार्थिक उत्क्रांतीला सुरुवात होत असते. आपल्याला दिसत नाही, हो काय करणार, नाही दिसत. म्हणून दोष दिसण्यासाठी काय करायचं माहिती आहे, आपलं व्यक्तिमत्व एखाद्या उत्तुंग गुणसंपन्न माणसाच्या शेजारी नेऊन मांडायचं, तुलना सुरू करायची. आपण नेहमी सगळ्या गोष्टीची तुलना आपल्या खालच्या लोकांशी करतो, आपल्या गुणाची तुलना आपण अवगुणाशी करतो, आपल्या तलवारीची धार आपण भोपळ्यावर तपासतो. आपण असे शूर आहोत की आपण तलवारीची धार भोपळ्यावर तपासतो, माहिती चालतो मी धार लावून आलो. अरे तो भोपळा होता बाबा. माणसं आपलं शूरत्व नेहमी दुबळ्यावर तपासून पाहतात. दुबळ्यावर शूरत्व तपासायचं नसतं, धोका होत असतो. भोपळ्यावर तलवारीची धार तपासून एखादा लढायला जर निघाला तर तिचे 3 तुकडे होतील, एकही घाव टाकता यायचा नाही, तो भोपळा आहे. स्वतःची परीक्षा माणसं निमित्त दुबळ्यावर करून पाहतात. शक्तिमान दुबळ्याला दाबतो, गल्लीच्या 2-3 जणांना मारलं की त्याला वाटतं झालो मी दादा. आणि जरा मोठ्या दादाच्या पुढे जा. जोवरी रे तोवरी चंबुक करी गर्जना, जवत्या पंचानना देखील नाही पा. कोल्ह्यांची कोल्हेपोई तोपर्यंत चालते तोपर्यंत सिंहाची गर्जना. सिंहाची गर्जना सगळ्या कोल्ह्यांचा साऊंड ब्लॉक बंद करून टाकते. हो, बंद पडतं सगळं त्याचं. असो, मला हे सांगायचंय की आपल्या अवगुणांची परीक्षा संतांनी केली आणि संतांनी करून त्यांनी देवाला सांगितलं, देवा माझे अवगुण मला समजायला लागले. समजतात, समजल्यानंतर घालण्यासाठी तळमळ सुरू होते, पण त्याच्यातही काही प्रतिबंध असतात. ते प्रतिबंध आपल्याला पाहिजे. अवगुण समजले की पटकन काढता येत नाही, कारण अवगुण काट्यासारखे स्पष्ट दिसणारे नाही म्हणून उपटून काढले. अवगुण अंतःकरणाचा ठाव घेतलेला असून अनंत जन्मापासून म्हणा किंवा या अनंत दिवसापासून या जन्मी त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग केलेला असतो तयार, म्हणून ते लवकर बाजूला होत नाही. समजल्यानंतर घालवायला फार वेळ लागतो, कारण मन अवगुणांना लवकर सोडित नाही. म्हणून तुकोबर आहे, देवाला म्हणतात, देवा माझे अवगुण मला समजतायत, कळत आहेत, पण काय करू, मी अवगुणांना घालवायचा प्रयत्न करतो आणि मन त्याला पकडून ठेवतं. अभंगाचं पहिलं
माझे मज कळो येती अवगुण काय करू मन अनावर. देवाकडे याचना केली तुकोबारांनी. तुकोबारा देवाला बोलतात, देवा माझे अवगुण मज कळो येती, मला समजतात माझ्या ठिकाणचे अवगुण. किती भाग्य आहे त्यांचं, त्यांना समजतायत. आपल्याला समजत नाही कारण आपण कधी निरीक्षण केलं नाही. हो, अवगुण समजल्यानंतर घालवण्यासाठी मनुष्य धडपडत असतो. जोवर समजत नाही तोपर्यंत दुर्लक्ष होतं. आणि एकदा समजलं की मग मनुष्य पुन्हा त्याला लांबणीवर टाकत नसतो. स्वभाव आहे. एकदा दोष कळला की घालवण्यासाठी माणूस धडपडतो. जसं एखाद्या माऊलीच्या डोक्यात उवा व्हाव्यात, होऊ नये उवा व्हाव्यात म्हणजे एक उदाहरणादाखल मला सांगायचंय, कोणाच्या डोक्यात उवा व्हाव्यात अशी माझी इच्छा नाही, पण चुकून जर तिच्या डोक्यामध्ये उवा झाल्या, जोपर्यंत तिला समजलं नाही डोक्यात उवा झाल्या तोपर्यंत ती फारसं लक्ष देत नाही. एकदा का खाजवताना एखादी बोटामध्ये आली, अंगावर शहारा उभारा तो वा झाल्या नाही, आता यांचा निपात केला पाहिजे. तो मेडिकल हायमेट अमुक तमुक जेवढ्या औषधी तेवढ्या डोक्यात घालून त्या उवातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करते. समजल्यानंतर उशीर लागत नसतो, अगोदर समजावं, उशीर लागत नाही. पण काही माऊल्या मात्र चमत्कारिक आहेत. इतक्या प्रयत्नानं उवा संपल्या नाही की त्या बाहेरून मग मलमपट्टी करायचा प्रयत्न करतात. आतल्या उवा कोणाला दिसू नये म्हणून केसांचं व्यवस्थितपणे रचना त्या हो इतक्या अंडी देतात. म्हणतात एक ऊ एका दिवसामध्ये, मला काही माहित नाही कारण त्या ओवांचं शास्त्र काही मी शिकलो नाही, म्हणतात पण 22 अंडे देते एका तासामध्ये एक ऊ. मग ती अंड्यांची साखळी त्या केसावर असते, त्याला लिखा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? बरोबर आहे काय? संन्याशांना बरंच काही माहित असते. त्या लिखा दिसतात अशा पांढऱ्या केसांवर. उवा सहसा दिसत नाही, पण उवा आहे त्याचा अनुमान लिखांच्या वरून करता येतं, कारण उवा शिवाय लिखा नाही. लिखा अधिक उवा अधिक कोंबडी अधिक अंडी अधिक असा प्रश्न. त्या लिखा दिसल्या आणि एखादी म्हटली बाई तुझ्या डोक्यामध्ये लिखा दिसतात बरं, पण ती जोपारते. तिला माहित असतं उवा झालेली आहे, पण तिला समजू द्यायचं नाही. ती म्हणजे लिखा नाही, कोंडा झाला असेल, डॅन्ड्रफ जोपारणं. आपल्या ठिकाणचे अवगुण झाकून त्यांना सद्गुण आहेत असं दुसऱ्याला सांगणं आत्मघात आहे. माझे मज कळो येते अवगुण काय करू मन अनावर. समजल्यानंतर घालवायला अजिबात उशीर लागत नसतो, पण इतर गोष्टी घालवणं सोपं आहे, अवगुण घालवणं तितकं सोपं नाही. आत्मविश्वास हरवलेली अवगुण संपन्न माणसं जगात आपल्याला वावरताना दिसतात की ज्यांच्यामध्ये सृष्टीमध्ये सामर्थ्य देखील नाही, स्वतःच्या पावित्र्याबद्दल आत्मविश्वास नाही. आमच्या माणसं पाया पडतात. आम्ही जर कुणाच्या पायावर झुकू लागलो की माणसं नका नका महाराज आमच्या कशाला पाया पडतात का? असंच आहे का तू? जनावर आहे का? माणूस नाही का तू? तुझ्या पाया पडल्यानंतर तुला एवढा पश्चाताप का व्हावा? याचा अर्थ तू कबूल करतो की तुझी ती लायकी नाही. हे का कबूल होते माहितीये? आम्ही जर तुमच्या पाया पडू लागलो तुम्ही सहजासहजी पाया पडू देत नाही. तुम्ही म्हणजे तुमच्यातली बरीचशी मंडळी का पाया पडू देत नाही? आम्ही माणूस आहोत, तुम्ही माणूस आहोत, पण तुमचं मन कुठेतरी सांगते की यू आर नॉट कॅपेबल, तुझी कॅपॅसिटी नाही, नको पाया पडू देऊ, चांगला माणूस आहे. याचा अर्थ असा की स्वतःचा आत्मविश्वास कुंठित होतो केवळ अवगुणांच्यामुळे. माझे मज कळो येते अवगुण. अवगुण माणसाच्या शक्ती ज्याचं स्वतःचं अवसान गळालंय, मग तो अवसानासाठी ज्याच्या ठिकाणी अवसान आहे त्याचा शेपूट धरून त्याचं लांगुल चालन करू लागतो, कोणाचा तरी दास म्हणून घेतो स्वतःला, आणि त्याच्या अवसानाचा काही भाग आपल्याकडे डायव्हर्ट होतो का प्रयत्न करतोय. संतांचं जे काही अवसान किंवा सामर्थ्य ते स्वयंमूळ आहे. संतांनी देवाचा सुद्धा नंतर आधार केला नाही. देवा तुझ्या आधाराची गरज नाही, आम्ही आमच्या सामर्थ्यावर मृत्यूला जिंकू. जाऊ द्या, तो माझ्या चिंतनाचा आजचा मुद्दा नाही. अवगुण कळाल्यानंतर घालवण्यासाठी प्रयत्न चालतो, पण ते इतकं सोपं नाही. हो, अवगुण कळाले की माणसाला तळमळ होते. बरं समजावे. हो, आपण ग्रामीण भागातले नाही म्हणून तुम्हाला तो दृष्टांत समजणार नाही, पण मी सांगतो. ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळी लोक शेतामध्ये झोपायचे, बैलांच्या सोबत शेळ्यांच्या सोबत गोठा असायच्या बाजूला, तिथे लोक झोपायचे. शेतात झोपल्यानंतर कधी कधी त्या जनावरांचा गोचीड माणसाच्या अंगाला येऊन लागायचा. आता तुम्हाला हा अनुभव नसेल. हो, कारण आता गोचीड आतमध्ये लागत नाही, आता आतमध्ये काय बाहेर लागत नाही आता. हो, पूर्वीच्या लोकांच्या बाहेरच्या त्वचेला गोचीड कदाचित असतील, पण त्यांचं अंतःकरण स्वच्छ होते. हो, आता सगळी गोचीड आतमध्ये जाऊन लागली, बाहेरून फार नट्टा पट्टा आहे. बाहेरची त्वचा मुलायम दिसते, पण अंतःकरणात सारा गोचीडांचाच बाजार झालेला आहे. आता असं उलट झाले, सगळं बाहेर जे होतं ते आत गेलं, आत जे होतं ते बाहेर आलं. जाऊ द्या असो, तर ती गोचीड लागायचा. पण काय जुनी माणसं फार काय आंघोळीकडे विशेष लक्ष देत नव्हती. इकडून पाणी टाक तिकडून पाणी टाक, त्यांचं काही बाहेरच्या शुद्धतेवर फार लक्ष नव्हतं. बाहेरच्या शुद्धतेवर लक्ष कधी येत असं माहितीये का? माणूस बाहेरून जास्त खबरदारी कधी घेऊ लागतो जेव्हा आतची दुर्गंधी फार वाढते तेव्हा. आपल्याला समजेल का माझे हे सिद्धांत समजतील का? बाहेरच्या टापटिपीबद्दल माणूस जास्त सावध जेव्हा होतो जेव्हा आतली दुर्गंधी वाढते तेव्हा. तर मुद्दा हाच आहे की तो गोचीड लागला आणि तो लक्ष फार 4-5 दिवस तर ध्यानातच येत नसे, पण कधीतरी त्या माणसाच्या त्या खेळूच्या अंगाला खाज आली आणि त्याला कळलं की गोचीड लागलेला आहे. तसा तो 4-5 दिवस गोचीड मुक्काम करायचा तिथे, लक्ष नसायचं त्याच्याकडे. पण लक्षात आल्यानंतर मग
तो माणूस असं म्हणत नव्हता, जाऊ द्या, राहू द्या 2-4 दिवस, उद्या परवा उपटून फेकू. नाही नाही, समजल्याबरोबर अंगाला शहारा यायचा, गोचिडा तत्क्षणी उपटून फेकून दिला जायचा. तसं अवगुणांचं आहे. अवगुण समजल्यानंतर मनुष्य हातपाय धुवून त्याच्या मागे लागतो घालवण्यासाठी, पण अवगुणांचं अवघड आहे. आपण अवगुण घालण्यासाठी धडपडतो आणि मन मात्र अनेक दिवसाच्या सहवासामुळे अवगुणाची मनाची झालेली असते मैत्री, मन अवगुणांना सोडू देत नाही, पकडून ठेवतं. काय करू मन अनावर सोडतोय. अवघडी माणसं काय संकल्प करीत नाही का? काय किती संकल्प करतात हो. प्रत्येक किनारा सकाळी संकल्प करतो. सकाळी हो, सकाळी त्याचा संकल्प असतो. तो म्हणतो फार वाटोळ झाला तपास. हो, कारण त्याची परिस्थिती अशी असते, सकाळी मुलं शाळेत जाईपर्यंत त्याला तोंडावरलं काढताच येत नाही. पाहिन कसा रात्रीच्या गमती पोरांनी पाहिलेल्या असतात आणि पोरांच्या पुढे झालेला अपमान फार वाईट आहे. पत्नीच्या पुढे तोंडावरलं काढावंसं वाटत नाही. त्या दयनीय परिस्थितीमध्ये त्याला वाटतं बस आता फार वाटोळ झालं. संकल्प करतो तो सकाळी की पुन्हा आता हे करणे नाही, पुन्हा आता हे करेल. बरोबर चाललंय का? हो, संकल्प करतो. पण मन म्हणतं कशाला संकल्प करतो, मी आहे ना तुला 4 वाजता माती घालणारा. त्याचा संकल्प 10 पर्यंत टिकतो, 11, 12, 1 वाजेपर्यंत टिकतो. हो, 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत तो ओढून धरतो 3 पर्यंत. पण 4ला त्याची पावलं आपोआप मध्यालयाकडे कशी चालू लागतात ती त्यालाही कळत नाही. काय करू मन अनावर. जगातल्या प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक प्रसूतीच्या वेळी एक संकल्प केलेला असतो. आता मॅटर्निटी होम मध्ये तुम्हाला जाता येत नाही म्हणून तुम्हाला तो संकल्प माहित नाही, तुकोबारांना माहित आहे. तुकोबारांनी सांगितलं की जेव्हा मुलाला जन्म दिला जातो, नैसर्गिक प्रसूती म्हणतो बरं, अलीकडे प्रसूती कृत्रिम झाल्यामुळे आईमध्ये आणि मुलामध्ये जे प्रेम उरलं नाही ना, त्याचं रहस्य मी तुम्हाला सांगतो. कष्टामधून एखादी वस्तू जर प्राप्त झाली तर तिच्यावर फार आसक्ती होत असते. वस्तू प्राप्त होण्याला महत्व नाही, वस्तूचं महत्व कशावर अवलंबून आहे, ती वस्तू मिळवताना माणसाला झालेले कष्ट, त्या कष्टावर वस्तूची प्राईस अवलंबून आहे. हो, आता पूर्वीच्या महिला मुलांवर इतकं प्रेम करायच्या त्याचं कारण मी माझ्या चिंतनातून तुम्हाला सांगतो. इतका जीव असायचा, मुलगा मोठा जरी झाला तरी आईला वाटायचं त्यानं माझ्या मांडीवर झोपावं, त्याच्या गालाची गालगुच्ची घ्यायच्या, चुंबन घ्यायच्या पूर्वीच्या माता. का? कारण त्याला जन्म देताना त्यांनी आतोनात वेदना सहन केलेल्या असायच्या. त्या वेदना त्यांच्या लक्षात यायच्या की याला जन्म देताना आपण आता प्रसूती वेदना विरहित झाली. आता मुलांना जन्म देताना आयांना फार वेदना होतच नाही, त्यामुळे वेदनेच्या प्रमाणात वाढत जाणारं प्रेम त्यांचं वाढतच नाही. पटेल नाही पटेल आपल्याला मला माहित नाही, कारण हे दिव्य सिद्धांत थोडे जरा समजायला अवघड आहे. पण तरी सुद्धा एक ध्यानात घ्या, मला सांगायचा मनाचा स्वभाव. प्रत्येक प्रसूतीच्या वेळी प्रत्येक स्त्री संकल्प करते की बस आता याच्यानंतर पुन्हा या दुःखाला सामोरं जायचं नाही, असं तुकोबाराय म्हणतात. हो, निजताला मोहोविता म्हणे मेला गो हो, तुकोबारांचे प्रमाण आहे की आता ते तुमचं तुम्हाला माहित, तुम्ही संकल्प केला होता का नव्हता, बाई काय हे दुःख आहे, जीव जायची वेळ येते, पुनर्जन्म आहे, इतकं कष्ट जर होत असेल तर नाही आता पाच एवढं, याच्यानंतर पुन्हा हे मी करणार नाही. तर तो संकल्प तेवढ्या पुरता टिकतो आणि त्याच्यानंतर साखळी लागते 6, 7, 8, 9, 12. आता नाही म्हणा, आता नाही, आता शास्त्र सरकारनं त्याच्यावर बंदी आणली, नाही तर पूर्वी 20, 22 पर्यंत आकडा जायचा. मी एक म्हातारी पाहिली की जिनं स्वतःच्या जीवनामध्ये 85 वर्षाचं वय येते, सध्या मी पाहिली, तिनं 23 अपत्ये प्रसवली, त्याच्यातली 18 मेली. पाचवीला काय विठाला करू मन अनावर. अवगुण घालवण्याचा केवळ संकल्प करून चालत नाही, मनातील अवगुणाचा जोर झालेला आहे, साठल होतं संबंध. अनेक दिवस अवगुण मनामध्ये राहिले, अंतःकरणामध्ये राहिले, म्हणून मनाची त्याची मैत्री झाली. म्हणून जेव्हा आपण एखादं पापकर्म करू लागतो तेव्हा आपल्या अंतःकरणामधून 2 आदेश बाहेर येत असतात. 2 आदेश, एक आदेश येत असतो करू नको आणि एक आदेश येतो कर. आपण म्हणतो ना व्यवहारात, एक मन म्हणतो कर, एक मन म्हणतो नको करू, असं नाही. हे 2 आदेश 2 जागेवर येतात, समजून घ्या. आपली ही परिस्थिती होते, एक आदेश येतो मनाचा आणि दुसरा आदेश येतो बुद्धीचा. बुद्धी ही सात्विक असल्यामुळे चांगला निर्णय देत असते, मन मात्र राजस असल्यामुळे वाईट निर्णय देतं नेहमी. 2 आदेश पहा तुम्ही, कोणतंही कर्म करताना 2 निर्णय येतात, एक म्हणतं नको, एक म्हणतं कर. दोघांचे निर्णय आणि त्याच्यामध्ये मनुष्याचा मोठी सचिवल्पत होते, याला द्वंद्व म्हणतात. हे द्वंद्व घडलं की पातक सुटत नाही. हो, आम्ही एका बाजारात एक चित्र पाहिलं. मासे विक्रीचा बाजार होता, मासे. हो, मासे विक्रीच्या दुकानं लागलेल्या आणि त्या दुकानावर सुंदर सुंदर स्त्रिया मासे खरेदी करीत होत्या. स्त्रिया पुणे जिल्ह्यामध्ये स्त्रिया मार्केटिंग करीत असतात, पुरुष मार्केटिंगला जात नाही.
मासे खरेदी करीत उभ्या होत्या. स्त्रिया इतक्या सुंदर, त्यांच्याकडे जर पाहिलं तर वाटतं काय सात्विक सौंदर्य आहे. बसा विठाला विठाला. ते मासे खरेदी करायचं काम चाललेलं होतं. स्त्रिया सुंदर पण खरेदी करीत होत्या मासे. माणसाचं व्यावहारिक सौंदर्य जरी कातडीवर अवलंबून असलं तरी अंतःकरणाचं सौंदर्य अभिरुचीवर अवलंबून असतं. अभिरुची म्हणजे आवड. आपल्याला काय आवडतं यावरून आपल्या अंतःकरणाची सौंदर्य क्षमता कळत असते. एखाद्या स्त्रीला जर मांसाहार आवडत असेल तर दिसायला ती किती जरी सौंदर्य सम्राज्ञी असली तरी तिच्यामध्ये कैदाशी लपलेली हे लक्षात ठेवा. निश्चितपणे अंतःकरणाची अभिरुची आहे. आपल्याला आवडतंय का यावरून आतलं सौंदर्य कळतं. बाहेरचं कातडीवर अवलंबून तर टिकणार नाही. हो, कातडीचं सौंदर्य 5 वर्ष टिकते फक्त. लग्नानंतर 5 वर्ष ते, आणि ते पाहून तर बायका करूच नाही पोरांनी. मी सांगतो टिकणार, जे टिकणार नाही ते पाहून काय बायका करणार. अंतःकरणातलं सौंदर्य आयुष्यभर टिकत असतं ते पाहून बायका कराव्या. 5 वर्षानंतर कशाला. अहो, विवाहाच्या दिवशी पत्नी जशी दिसते तशी दुसऱ्या दिवशी दिसत नाही असं एका पोरानं मला सांगितलं. दुसऱ्या दिवशी एका दिवसात फरक होतो. तो म्हणतो काय फसलं की काय काम. काल जरा वेगळंच होतं, आज जरा वेगळंच आहे. आणि 2 वर्षानंतर तर नुसतं अल्बम पाहायचंच काम राहतं. 5 वर्षानंतर मग तो अल्बम पाहतो, तिच्या चेहऱ्याकडे पाहतो, अल्बम पाहतो आणि मनात म्हणतो कोण होतीस तू. विठाला विठाला पुरा राहील. मला सांगायचं त्या स्त्रिया मासे खरेदी करीत होत्या. मला 2 निर्णयाबद्दल सांगायचंय. मन आणि बुद्धी यांचे अंतःकरणातून येणारे 2 निर्णय. त्यापैकी बुद्धीचा निर्णय मनुष्याच्या हिताचा, मनाचा निर्णय मनुष्याच्या घाताचा. या 2 निर्णयाची एका वेळी घडणाऱ्या क्रिया आपल्याला मी सांगेन. मनुष्याच्या देहावर या दोन्ही निर्णयाचे पडसाद दिसत असतात. त्या स्त्रिया मासे घेत होत्या, खरेदी करीत होत्या. पण नेमकं त्याच वेळी क्रिया 2 विपरीत दिसत होत्या. एका हातात मासे खरेदी करायची पिशवी आणि एका हातात रुमाल, आणि तो रुमाल नाकाला लावलेला. असं आपलं हे होतं ना बऱ्याच. हे होतं ना. मी त्या स्त्रियांना फक्त प्रतीक करू लागलोय. आपणही तिथे आहोत. नाकाला रुमाल लावलेला आणि पिशवी पुढे. दोन्ही क्रिया किती भिन्न आहे पहा. ज्या ती वस्तू खरेदी करतोय आपण, त्या खरेदी करतात त्या अर्थी वस्तू प्रिय आहे. खरेदी करतात त्या अर्थी वस्तू प्रिय आहे. आणि रुमाल नाकाला लावला जातो त्या अर्थी वस्तू अप्रिय आहे. तिची केळ येते. असं कसं होईल हो. एकाच वेळी एकाच वस्तूबद्दल 2 निर्णय कसे काय होतील. खरेदी करणे चालू आणि रुमाल नाकाला म्हणजे किळस येते. याचं कारण काय असावं. माणसं प्रसंग पाहून सोडून देतील. आम्ही सोडला नाही, आम्ही चिंतन केलं त्याच्यावर की असं का होतं. वस्तू तर घ्यायचं काम चाललंय आणि त्याची किळस येते. ही काय भानगड आहे. चिंतन केलं. वस्तू खरेदीचा निर्णय वेगळीकडून आलेला आहे आणि रुमाल नाकाला लावायचा निर्णय वेगळीकडून आलेला आहे. त्या वस्तूच्या समोर त्या गेल्यानंतर आपण 2 निर्णय येतात. मन म्हणतं घे माशी, बुद्धी म्हणतं नको घेऊ, तुझ्या पावित्र्याचा नाश होईल. तू निर्णय घेते घेऊ नको. मन म्हणतं घे, चांगलं लागतंय. मनाचा निग्रह आक्रस्ताळेपणाचा असतो. मनाचा आदेश नेहमी आक्रस्ताळेपणाचा असतो. मन फार चंचल आहे, रजोगुणी आहे. मन म्हणतं घे, बुद्धी म्हणते अरे नको घेऊ. बुद्धी सात्विक आहे, बुद्धी सौम्य शब्दात बोलते, नको घेऊ. मन म्हणतं घे म्हणतो ना तुला. हे आदेश जीवाला होत असतात. दोन्ही जीवाला आदेश होतात. हे आपलं जे एक्झिस्टन्स आहे ना आपल्याकडे, त्याला हे आदेश होत असतात. मन म्हणतं घे, बुद्धी म्हणते नको घेऊ. या निर्णयाच्या संघर्षामध्ये मनाची सरशी होते. नेहमी मनाची सरशी होते. मन जीवात्म्याला ऐकायलाच लावतं आणि त्या दुकानाकडे घेऊन जातं. बुद्धी म्हणते घे, घ्यायचं असलं तर वाटोळं कर तुझं. त्याचं ऐकायचं ना तुला, घेऊन टाक. पण माझं किमान एवढं तरी आई की त्याचा वास वाईट येतो. रुमाल तरी नाकाला लाव. मग बुद्धीचा तेवढा निर्णय ऐकला जातो, रुमाल नाकाकडे जातो आणि वस्तू खरेदी केली जाते. हे 2 निर्णय आहेत. प्रत्येकाच्या जीवनाचे 2 निर्णय घडतात. प्रत्येक पापाच्या वेळी आपण थोडे सावध आणि थोडे गाफील असतो. गाफीलपणा मनाचा आणि सावधपणा बुद्धीचा आहे. जो मनाच्या मागे गेला ज्यानं बुद्धीचा निर्णय ऐकला त्याचं हित आणि कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यानं मनाचा निर्णय ऐकला त्याचं वाटोळं झालंच म्हणून समजा. मनोमागे गेला मनोमार्गे गेला तो येथे मुकला. माऊलीने सांगितलं जो मनाच्या मार्गाने गेला, मनाचे आदेश ज्यानं ऐकले तो मुकला. सकल दुर्गुण त्यांच्या अंतःकरणामध्ये फिट होत आहेत, बाहेर पडत नाही. आणि एकाच दुर्गुणाची अनेक दिवस सवय लागल्यानंतर तो सद्गुण वाटू लागतो. नंतर त्याची किळस येत नाही. ते दुर्भाग्याचे क्षण माणसाच्या जीवनात येऊ नये. मन दुर्गुणांना सोडत नाही आणि नंतर मन दुर्गुणांना सद्गुण आहेत असं जीवाला सांगू लागतं. बुद्धीचा नाविलाज होतो, बुद्धीचा पराभव होतो. बुद्धी पराभूत होऊन बाजूला बसते. मन जीवाकडून पाप करून घेतं. ह्या आध्यात्मिक संक्रमण आहे सगळं. हे जे चाललंय सगळं अध्यात्माचं चिंतन आहे. बाहेरचं काहीच चाललेलं नाही माझं.
मी सांगितलं मी कीर्तन गुण आणि अवगुण या चिंतनावर पुढे नेणार आहे. अवगुण अंतःकरणातले घालवण्यासाठी मनुष्य धडपडत नाही काय? अहो प्रत्येक धडपडतो. कोणाला वाटतं माझ्या ठिकाणी अवगुण असावा, कोणाला वाटतं माझा वाद सुटावा. प्रत्येक प्रयत्न करतो, प्रत्येक व्यसनी व्यसन सोडायचा प्रयत्न करतो, प्रत्येक व्यभिचारी विचार सोडायचा प्रयत्न करतो, प्रत्येक स्त्री आपलं पातिव्रत्य सांभाळायचा प्रयत्न करते, प्रयत्न करते. याला अंडरलाईन करा, प्रयत्न करते. प्रत्येक पुरुष आपली पत्नीनिष्ठा सांभाळायचा प्रयत्न करतो, मात्र त्यांच्या या प्रयत्नाचं वाटोळ करायचा नाद मनाला लागलेला आहे. काय करू मन अनावर. म्हणून दुर्दैवाने या विश्वामध्ये फार अवघड अवस्था आहे. आपली कोणतीच स्थिती सांभाळता कुणालाच येईना, कुणालाच येईना. काय कारण? मनाला निग्रहित करण्याचे मार्ग माहीत नसल्यामुळे मन अवगुणाच्या हाती जीवाला ओढत राहतं. आपल्या दारिद्र्याचं वाटोळ करतं. लक्षात ठेवा, दारिद्र्य संपत्तीचं वाटोळ झाल्यानंतर पुन्हा त्यातून उद्धार होणं फार अवघड आहे. व्यवहारातली संपत्ती सगळी गेली तरी 2 वर्षात पुन्हा होतं, पुन्हा उभं राहतंय सगळं. इकडचं अवघड आहे. काय करू मन अनावर. देवा मी अवगुण घालवायचा प्रयत्न करतो, पण काय करू? हे मन अनावर आहे, मन ऐकत नाही. मी जो संकल्प करतो मन त्याचं वाटोळ करतो, मी जे ठरवतो मन त्याचं उद्ध्वस्त करून टाकतं, आणि मन मला सन्मार्गाकडे जाऊ देत नाही. मी याला काय करू? बरं, मन इतकं प्रबळ का झालं? मनाला तर देहाच्या बाहेर जाता येत नाही. मन आहे कुठे तपास नाही, शोधायला गेलं तर देहात सापडत नाही. कोणत्या सर्जरीमध्ये मन सापडत नाही. किती बरं झालं असतं मन जर सर्जरीमध्ये सापडलं असतं, ऑपरेशन मध्ये. नाही 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 नाही, प्रियकरांनी आणि प्रियसींनी ही मन कापून बाहेर काढली असती, पाकिटामध्ये भरून एकमेकांना सेंड केली असती फॉर व्हॅलेंटाईन डे. विठाला विठाला. प्रियकरांनी भांबावलेल्या प्रियसी यांनी ते मन दवाखान्यात जाऊन काढून घेतलं असतं आणि पाकिटमध्ये भरून ओनली फॉर यू पाठवले असते. ते दिसत नाही. सूक्ष्म देहाचा अवयव आहे, अदृश्य आहे, अमूर्त आहे, समजत नाही. मनाचं संशोधन करायला गेलं तर सापडत नाही, पण माणसाचं सगळं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. गती अधोगती मनाची हे युक्ती मी सांगून गेलो आपल्याला. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः बंधायवशिया संगी मोक्षे निर्विषयम स्मृतम. जीवात्म्याला पतनाकडे मन नेतं कसं? मन एकटं नाही, मनाच्या सोबत एक सैन्य आहे. ते सैन्य फार जणांचं नाही, मनाच्या सोबत 10 सैनिक आहेत, आणि ते सैनिक मनाच्या आदेशावर कार्य करतात. म्हणून जीवाच्या जीवनामध्ये त्याच्या हातून पाप घडत असतात. ते 10 सैनिक म्हणजे माणसाची इंद्रिय. डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा, हात, पाय, वाचा, उपस्थ म्हणजे ज्याच्यापासून रिप्रोडक्शन होतं ते इंद्रिय, आणि पायद्वार म्हणजे उत्सर्जन इंद्रिय. त्या 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियाची फौज मनाच्या स्वाधीन आहे. मन आणि हे इंद्रिय मिळून जीवात्म्याला पतनाकडे नेत असतात. म्हणून मनुष्य बोलताना काहीतरी संकल्प करीत असला आणि बोलताना काहीतरी चांगलं बोलत असला तरी सुद्धा प्रत्यक्ष कर्म करताना त्याचं बोलणं काही कामाचं राहत नाही. तो वेगळंच वागतो. हे त्याच्या इंद्रियामुळे घडतं, कारण तो इंद्रियाच्या पारतंत्र्यात आहे. तुकोबरा देवाला होता, देवा मी वाचेनं चांगलं बोलतो, पण प्रत्यक्ष तसं करायला गेलो की मला कठीण पडतं, कारण मी इंद्रियांच्या अधीन आहे. अभंगाचं 3रं चरण. वाचे वदे परी करणे कठीण. हीच परिस्थिती नाही का आपली? वाचन फार छान बोलतो आपण, पण करताना ते करता येत नाही. याचं कारण केवळ इंद्रियाचं अधीनत्व. मनुष्य जात इंद्रियाच्या पारतंत्र्यामध्ये जीवन जगते. आपण स्वतंत्र नाहीच आहे, भ्रमातून बाहेर निघा. हो, स्वातंत्र्य 1947 ला मिळालं, ऐकायला गोड वाटतं, पण माणसाचं व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे, इंडिव्हिज्युअल फ्रीडम, व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे ते अजून त्याला प्राप्त व्हायचंय. तो 10 इंद्रियाच्या स्वाधीन जीवन जगतो. जीभ, डोळे, कान, नाक, बाकीची इंद्रिय तुम्ही हिशोब लावत झाला. या इंद्रियांना जे आवडेल ते आपल्याकडून इंद्रिय करून घेतात, याला पारतंत्र्य म्हणतात. इंद्रियाचं पारतंत्र्य आहे. जिभेला जे आवडतं ते जीभ आपल्याकडून मागून घेते. हो, आपल्याला जे आवडतं ते आपण जिभेला खाऊ घालीत नाही, जिभेला जे आवडतं ते जीभ आपल्याकडून घेते. पारतंत्र्य. त्या इंद्रियांना त्या इंद्रियांचा भोग लागतोच. तुम्ही द्यायचा प्रयत्न करा अथवा नका करू, आपल्यावर त्यांचा अंमल आहे. ज्यांनी इंद्रिय जिंकली ती काही वेगळी आहे. हो, आपण इंद्रिय जिंकले नाही, आपल्याला इंद्रियांनी जिंकलेलं आहे. हो,
पराभूत आहोत इंद्रियाच्या हाती. कल्पना करा नाही ते कीर्तन चालू आहे, मी एकाच इंद्रियाचं चिंतन सांगेल, बाकीच्याचा अंदाज तुम्ही बांधा. तुकोबाराय बोलले माणसं दोन इंद्रियांनी वेडी झालेली म्हणून स्वतःची क्षमता कुंठित करून बसली. पहिलं इंद्रिय जीभ आणि दुसरं इंद्रिय शिश्न किंवा उपस्थेंद्रिय. सगळ्या जगात या दोन इंद्रियाचं वेड लागलेले लोकांना. लक्षात घ्या, इंद्रिय संयम ही एवढी मोठी साधना आहे. ज्यांनी ज्यांनी इंद्रियांचा संयम केला त्यांनी अपार शक्तीचा उद्भव स्वतःमध्ये करून घेतलेला आहे. सांगेल आपल्याला तुर्तास लक्षात घ्या, एकाच इंद्रियाचं चिंतन सांगेल. जीभ अधीन आहो, अधीन जिभेचे दास आहो आपण. हो, इथे कीर्तन चालू, लक्षात घ्या. आता जीभ आपल्याला आदेश कसे करते आणि आपण जिभेचे आदेश कसे ऐकतो याची जरा सुणूक सांगतो मी तुम्हाला. एखादा कीर्तनाला आला आणि समजा तो तंबाखू खाणार आहे, समजा ग्रेट धरा. जीभ त्याला सांगते बाजूला बैस, मागं बैस. तो म्हणतो पुढे बसू दे ना, पुढून चांगला दिसतो बुवा जरा. जीभ म्हणते नाही बाजूला बैस, माझी सोय होईल ना. जीभ त्याला कोपरा धरायला लावते. हो, कीर्तन 15-20 मिनिटं झालं की जीभ म्हणते कार बाहेर. तो म्हणतो नको, कोणी पाहिजे. कीर्तनामध्ये खात नसतात, हे आतमध्ये चाललेलं असतं संभाषण, याला मूक संभाषण म्हणतात, हे आपल्याला ऐकू येत नाही. हो, तो म्हणतो नको, कोणी पाहिजे. जीभ म्हणते हळद काढ ना, गुडघ्याच्या आड. समजत नाही का तुला, एवढं कळत नाही का, आत मधलं समज नाही का. आणि मग तो मनुष्य आपलं सगळं कौशल्य परायला लावतो. जीभ म्हणते काढ 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 काढ, फडकून नाही फडकून नाही. सगळी माणसं बाहेर पाहतात, तो पटकन काढतो, गुडघ्याच्या आड काढतो. जीभ म्हणते वा छान, मळ लवकर, टाईम नको घालू. इथं फार काही नाही मोडली तरी चालेल, फार कचरा काढू नको, गाडी काढू नको, आधी टाक. आणि मग तो काय करतो, त्या जिभेचे आदेश ऐकतो. मनाची इच्छा नसते ते करावं म्हणून, पण नावेलाच असतो, त्याला करावं लागतं. इंद्रियाधीन झालो देवा. पण बरीच अशी कर्म आहेत की इंद्रियाच्या अधीनत्वानं आपण करतो, लाज वाटते, आपल्याला लाज वाटते, करावीशी वाटत नाही. तसं पंचपक्वान्नाचं जेवण मनुष्य आपल्या समोरच्या बैठकीच्या खोलीमध्ये पंगत लावून जेवतो, पंगत लावून जेवतो की नाही. हो, दिवसा ढवळ्या दार उघडं ठेवून माणसं बसतं, या ना जेवा ना, या ना जेवा ना, समोरच्या घरामध्ये आपल्या हॉलमध्ये. पण तेच जर मांसाहाराचं जेवण असलं तर चोरासारखा घरामध्ये मागच्या घरात खातो. का रे बाबा, काय लागायचं कारण आहे, काय कारण आहे, कशासाठी लागतो. याचा अर्थ जीवाला हे मान्य नाही, पण इंद्रियांना मान्य. अधीनत्व म्हणतात, जीभ करायलाच लावते. नाही का आपल्याला कळत नाही काय की एकदा कापलेलं मांस दुसऱ्या क्षणापासून त्याचं डिकॉम्पोजिशन सुरू होत असतं. हो, करायला सुरुवात होते, करायला. मांसाचं लक्षण आहे, मांस कापलं की दुसऱ्या, तो प्राणी मेला की दुसऱ्या क्षणापासून त्याचं मांस चढायला सुरुवात होते. ते आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत किमान 5-6 तास तरी उलटलेले असतात. आणि 5-6 तास उलटल्यानंतर ते मांस 50% सडून गेलेलं असतं. त्याच्या सडल्याचा वास एवढे म्हणून त्याच्यावर मसाल्याचे संस्कार करून तुम्ही त्याला सुगंधित करताय. दुसरं काय माहित नाही, हे आपल्याला कळत नाही. विज्ञान शिकत नाही, आपण निश्चित शिकतो, आपल्याला हे सगळं माहिती आहे. पण जिभेला काय चॅलेंज आहे, नो चॅलेंज. इंद्रियाधीन झालो देवा. जीभ या जगातली एक जीभ जरी माणसांच्या स्वाधीन आली तर जगातल्या सगळ्या हॉटेल्स एका दिवसात बंद पडतील. एका दिवसात माणसं काय करतायत, बाहेरून मल्लमपट्टी करतायत, कायदे करून वस्तू बंद करता येत नाही. इकडची इंद्रिय ताब्यात आणायची लोकांना जर शिकवली तर आपोआप सगळ्या दुकाना बंद पडतात. गुटखा बंदी, गुटखा बंदी, गुटखा बंदी, बोंबलून होत आहे. व्यसनमुक्ती माझ्यासारख्या महाराजांनी बोंबलून होणार नाही. व्यसनमुक्ती त्याचे दुष्परिणाम सांगून होणार नाही. प्रत्येक वस्तूवर, व्यसनाच्या वस्तूवर लिहिलेलं आहे अमुक अमुक इज इंजुरियस टू हेल्थ. वाचता येत नाही लोकांना, येतं पण वाचन करणार काय, ते वाचून जीवाला कळतं पण जिभेला नाही कळत. जीभ म्हणते मला इंग्रजी कळत नाही, हिंदी कळत नाही, मराठी कळत नाही, त्या सगळ्या सूचना तू वाचत बस, मला आवश्यकता आहे त्याची. जिभेला काही घेणं नाही कोणत्या गोष्टीशी. जिभेला मरणाची घेणं नाही, रोगाची घेणं नाही. जीभ म्हणते आय वॉन्ट दॅट, बस मला पाहिजे. ही इंद्रिय अधीनत्व आहे. हे अधीनत्व संपवण्यासाठी इंद्रिय जिंकण्याचे मार्ग सांगावे लागतील. बाहेरून बोंबा मारून कायदे करून बंदी होत नसते कधी. पाहतोय दारूबंदी 50 वर्षापासून खाते येते. हो, 50 वर्षापासून. आणि 1-2 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर एक सप्ताह साजरा केला जातो, दारूबंदी सप्ताह. त्या सप्ताहामध्ये राजकीय नेते भाषण ठोकतात, दारू वाईट आहे, अमुक आहे, अमुक आहे, दारूचे दुष्परिणाम सामाजिक, आर्थिक, मानसिक, अमुक तमुक तोटे दिवसभर त्याच्यावर भाषण करतात. आणि संध्याकाळी सर्किट हाऊसला जातात आणि पियेला म्हणतात फार शिमलं जरा घेऊन ये. काय दिवसभर ज्याच्याबद्दल तो वाईट नाही बोलला तीच दारू तो संध्याकाळी पीत बसतो. वाच्यामध्ये परी करणे कठीण. वाणीने बोलणं फार सोपं आहे, वाणीने बोलायला फक्त शब्द लागतात, पण ते प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरायचं म्हटलं की त्याच्यासाठी इंद्रिय निग्रह असावा लागतो. त्यांची मूर्ती बाजूला ठेवली, आठवलं म्हणून सांगतो, कल्याणच्या सुभेदाराची सून. बाकीचं तुम्हाला सगळं माहिती आहे. वाच्यामध्ये हे बोलताना खूप सांगतील हो लोक, कल्याणच्या सुभेदाराची सून प्रकरण चांगलं रंगून सांगतील, पण एखादी तशा हतबल परिस्थितीमध्ये आपल्याकडे जर स्त्री सापडली तर आपण 6 भार परत पाठवू काय? तेही आदरानं परत पाठवू, मनाशी विचारून पाहणं.
आपण तर साधी साधी संधी सोडायला राजी नाही. एवढं मोठं मन आपलं होईल का? ज्याला नियंत्रण लागत असतंय. म्हणून माणसं मोठी झाली आहेत. इंद्रिय निग्रहित करण्याचं सामर्थ्य सांगतो तुम्हाला. ज्यांना इंद्रिय जिंकता आली अशी माणसं इथं देव झाली आहेत. वास्तविकतः हनुमंत हा वानरामधला आहे. हो, हनुमंतरायांचा जन्म वानर कुळामध्ये. वानर कुळ मनुष्य जातीपेक्षा कनिष्ठ कुळ आहे. सगळ्यात श्रेष्ठ मनुष्य जात आहे. वानर जात मनुष्यापेक्षा कनिष्ठ आहे. तरी सुद्धा सकळ मनुष्य जात आज हनुमंतरायांची गावोगाव पूजा करते. काय म्हणून? काय कारण आहे? त्याच कारण जितेंद्रियम. हो, त्याचा श्लोक पहा. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम. आणि सगळ्यात शेवटी श्रीरामदूतम. त्यांचं श्रीरामदूत असणं हे शेवटचं आहे. अगोदरची लक्षणं ध्यानात घ्या. वाऱ्याच्या वेगाप्रमाणे धावणाऱ्या मनाला ज्यांनी आवरलं. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम हे पद महत्वाचं आहे. इंद्रिय जिंकले म्हणून आज हनुमंतासारखं वानर कुळात जन्मलेला जीव माणसांना प्रिय झाला, माणसांना देव झाला. माणसं इंद्रियाचे दास आहेत म्हणून त्यांनी देवपणा सगळ्या प्राण्यांना देऊन टाकला, पण स्वतःकडे कधी घेतला नाही. माणसाच्या जातीनं देवपणा उदारपणे बहाल केला. पहिल्याला कासवाला, विंचवाला, घोड्याला नाही का, वानराला कशाला देवपणा दिला नाही. आपल्या देवामध्ये कोणता प्राणी शिल्लक राहिला आता? कोणताच नाही. मगर, गाढव. पण दुर्दैव माणूस सगळ्या प्राण्यांना देवपणा बहाल करतो, पण स्वतःकडे घेत नाही. हे त्याचं दुर्दैव आहे. त्याला इंद्रिय आवडायचे, जीव आवरा उपस्थ आवरा, इंद्रियाधीन झालो देवा. इंद्रिय अधीनत्व हे आपल्या सगळ्या दौर्बल्याचं कारण आहे. दुर्गुण त्यामुळे टिकलेल्या. इंद्रिय जिंकावे. हे हॉटेल बंद होतील मी बोललो तुम्हाला, पण माणसं कसले बंद करतायत बा. टपऱ्या ज्या लागायला लागल्या ना, टपऱ्या पावलावर टपली. खा खा, भूक नसली तरी खा, दिसलं की खा, अमुक झालं की खा. आणि आपलं रचना लंपटत्व हॉटेलवाल्याचं चांगल्या लक्षात आलं म्हणून हॉटेलवाल्यांनी तळायचे जे पदार्थ असतात त्याची दुकानं रस्त्यावर मांडली. हो, हॉटेलवाले फार सुज्ञ आहेत. ते भजी तळायला, वडे तळायला रस्त्यावर बसवतात त्या कारागिराला. आतमध्ये किचन आहे, ते रस्त्यावर बसवतात सकाळीच्या सकाळी. हो, आणि तो तळतो असे भजी. आपण रस्त्याने चाललो ते तळताना आपण जर पाहिलं ना, आपल्याला वाटतं शिरावं. जीभ म्हणते अरे वा काय पदार्थ. जीभ म्हणते चल लवकर चाल, सकाळी सकाळी एक शॉट मारून घेऊ. भूक नसते पोटात भूक नसते, पण जीभ म्हणते पाहिजे. हो, हॉटेलवाल्यांना चांगलं माहिती आहे. रसना लंपट माणसं आहेत. यांच्या डोळ्यांनी एकदा ही वस्तू पाहिजे की हे खाल्ल्याशिवाय राहणार नाही. जीभ यांना मोकळं सोडणार नाही. हे वर्म त्यांना कळलेलं आहे. पण आम्ही एक दृष्टी आपल्याला देतो. ती वस्तू तळली जाताना पाहून जर इतक्या पटकन खावीशी वाटत असेल, तिच्याकडे दृष्टी गेली की काही नाही. त्याच्यापेक्षा थोडी दृष्टी वर उचला आणि तळणाऱ्या भजन वड्यापेक्षा जो तळतो त्याच्याकडे डोळे भरून पहा. आयुष्यामध्ये कधी ती वस्तू खाण्याची इच्छा होणार नाही. त्याचा तो काळा कविन्न देह, त्याच्या डोळ्याला आलेली चिपडी, त्याच्या अंगाचा तो मळ, त्याच्या बगलीतून पातळणारा घाम, त्याच्या तोंडामध्ये तंबाखूचा बोकणा, तो पाचकन कुठेतरी थुकतोय, त्याचा हात पिठामध्ये आहे, त्याच्या अंगावरचा मळ जर सोडून काढला तर त्याचा गणपती होईल छोटासा, एवढा मळ निघेल. कधी आंघोळ केलेली नाही त्यानं तो मळ. विचार करा या गोष्टीचा सूक्ष्म. त्यानं न काढलेली नख, त्याची लांब लांबची नख, तो वडे काढतोय, भजी तळतोय, मध्येच त्याच्या अंगाला खाज येते, कुठेही खाज येते. त्याला वाटेल तो खालतोय. त्याला काही सेन्सॉर नाही, त्याला काही लिमिटेशन्स नाही, तिथे कोणतं स्टराईल एरिया नाही, कोणतं बंधन नाही. वाटेल तिथे मोकळ्या मनाने खालतो. पुन्हा तोच हात तो पिठामध्ये घालतो, पुन्हा त्याचे वडे तळतो. आणि आपल्यासारखे स्वच्छतेचे पूजक पाणीपुरी विकायला नाही आलं मी. पाणीपुरी तो मडका, त्या पुऱ्या, तो भैया पाणीपुरी विकणारा, त्याची नख, त्याची ती बोट, तो बोटाने त्याला छिद्र पाडतो, त्याच्यामध्ये दोन चार काहीतरी टाकतो आणि टपकन हात बुडवतो त्या मडक्यामध्ये. इतका हात त्याचा मडक्यात बुडला जातो. किती वेळा बुडतो ती म्हणायचं ताट्याच्या वाटीमध्ये ते ठेवतो आणि पोरी कॉलेज त्याच्या खातात पा. तोंड असं वाकडं तिकडे करून चंबू करून तोंडाचा. अरे काय चालवलंय तोंडामध्ये, काय घालतोय आपण, याचं काही नाही, काय ज्ञान आहे. अग्निविषयी भरार माऊलीने वर्णन याचं 17व्या अध्यायामध्ये केलं आहे. मनुष्य इंद्रिय लंपट असल्यामुळे कोणता भोग चांगला आणि कोणता वाईट याची त्याची दृष्टी संपल्यामुळे अवगुणांचा फारा अंतःकरणामधून संपत नाही. देवा इंद्रियाधीन झालो देवा, हे सगळं चिंतन आपल्या पुढे मांडलं. तुकोबरा देवाला बोलले, देवा माझे अवगुण मला कळतायत, मला समजतंय, मी अवगुणी आहे लक्षात येत आहे, माझे दोष मला कळतायत, पण माझी इंद्रिय माझ्यावर अंमल करून बसलेली आहे. मी इंद्रियाच्या स्वाधीन केलं म्हणून माझी कर्म चुकतायत, माझे पाप त्याच्यामुळे चुकतायत, माझ्या पापांचे डोंगर त्यामुळे वाढतायत, माझ्या अंतःकरणामधलं पावित्र्य संपतंय, माझे सद्गुण संपतायत, दुर्गुण वाढतायत आणि परिणामी
आत्मविश्वासाच्या शक्तीचा नाश होतो. तू आमच्यावर कृपा कर, आडवा उभा राहा, अवगुणांची आमची ताटातच घडून आण, सद्गुण आमच्या अंतःकरणामध्ये येऊ दे. अभंगाचं दुसरं चरण. आता